नमस्कार विद्यार्थी मित्र, कसे काय अभ्यास करताय ना? करायलाच हवा. तर जसं आपण मागच्या 2 लेक्चर्स मध्ये डिस्कस केलेलं आहे त्या पद्धतीने सम बेसिक कॉन्सेप्ट सुरू आहे. आता हे लेक्चर नंबर 3 आहे आणि या लेक्चर मध्ये जसं मी मागच्या लेक्चरच्या एंडिंगला सांगितलं होतं, अनसर्टेनिटी इन मेजरमेंट हे बघायचं आहे. सेकंड नंबरला लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स बघायचे आहेत आणि थर्ड नंबरला डाल्टन ॲटॉमिक थिअरी. हे 3 पॉइंट आपल्याला या लेक्चर मध्ये कंप्लीट करायचे आहेत. तर सुरू करूया चला व्हिडिओला. बघा, अनसर्टेनिटी इन मेजरमेंट. आता अनसर्टिनिटी इन मेजरमेंट बघणं का गरजेचं आहे बघा. तर अनसर्टिनिटी इन मेजरमेंट आपल्याला काय सांगतं, प्रत्येक सायंटिस्ट जो आहे ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे काय करत होता, मेजरमेंट करत होता. मग ते मेजरमेंट करत असताना जर मी स्टुडंट्सना वेगवेगळे मेजरमेंट करायला सांगितलं तर प्रत्येक जण वेगवेगळे मेजरमेंट घेऊन येणार आहे. मग त्यामध्ये काय नाहीये, सर्टिनिटी नाहीये. म्हणजे सिंपल एखादं कॉन्सेप्ट जो आहे किंवा सिंपल एखादं जे कॅल्क्युलेशन आहे ते काय होणार आहे, डिफिकल्ट होत जाणार आहे. त्यामुळे काय झालं, काही वेगवेगळ्या मेथड्स आहेत जे आपल्याला मेजरमेंटच्या व्हॅल्यूज कशा कॉन्स्टंट राहतील आणि कशा ऍक्युरेट येतील त्यासाठी आपल्याला ते स्टडी करायला लागणार आहे. दोन मेनली यामध्ये आपल्याला बघायचं आहे. त्यातला पहिला पॉइंट आहे सायंटिफिक नोटेशन. सायंटिफिक नोटेशन काय सांगतं आणि का आलं, तर ज्या व्हॅल्यूज मोठ्या मोठ्या म्हणजे एकदम लार्ज नंबर मध्ये आहेत, जसं की ॲव्होगॅड्रो नंबर आहे. ॲव्होगॅड्रो नंबर काय आहे, इतका मोठा आहे की ते 000 तिथे बसला तर 23 नंबर पर्यंत आपल्याला जायचं आहे. सो एवढ्या झिरोज आपल्याला द्यावे लागणार आहे. मग ॲव्होगॅड्रो नंबर वेगळा, इथे एवढा मोठा आहे की एखादा समजा चार्ज सांगायचा आहे, म्हणजे एका इलेक्ट्रॉनवर चार्ज आहे, तो चार्ज इतका लहान आहे की 0.0000 कितीपर्यंत लिहायला पाहिजे, त्यानंतर 1 नाही येणार. मग एवढ्या ज्या लहान व्हॅल्यू आहेत किंवा एकदम एक्स्ट्रीम ज्या लार्ज व्हॅल्यू आहेत त्या लिहिण्यासाठी जे नोटेशन यूज केलं जातं त्याला आपण सायंटिफिक नोटेशन असं म्हणतो. मग या नोटेशन मध्ये काय इम्पॉर्टंट आहे बघा, एक्सपोनेन्शियलच नोटेशन आहे हे. या नोटेशन मध्ये आपण नंबर जो आहे तो या पद्धतीने लिहिणार आहे. बघा, सिंपल आहे, लक्ष द्या. जो नंबर आहे तो या पद्धतीने म्हणजे काय, n इंटू 10⁻⁴. आता हा कॅपिटल एन आणि स्मॉल एनचा खेळ आहे. बघा, कॅपिटल एन जो आहे तो म्हणजे काय, 1.0000 पासून 9.999 पर्यंत म्हणजे 1 to 10 याच्या मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत या सगळ्या व्हॅल्यूज आपण इथं पुट करू शकतो. म्हणजे या व्हॅल्यूची जी आन्सर आहे ते 1.00 पासून 9.999 पर्यंत असणार आहे. त्यानंतर वरती जो एन आहे म्हणजे जो एक्सपोनंट आहे, तो एक्सपोनंट जो आहे तो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, पण महत्वाचं काय, तो इंटिजरच असणार आहे. मग या फॉर्म मध्ये जर आपण एखादी व्हॅल्यू लिहिली तर त्यालाच आपण सायंटिफिक नोटेशन म्हणतो. जसं की मी आता इथे छोटे 2 नंबर घेतलेले आहेत बघा, या 2 नंबरचं आपल्याला काय करायचं आहे, सायंटिफिक नोटेशन काढायचं आहे. काय येणार बघा, सिंपल लक्षात ठेवते, लक्ष देऊन ऐका. जर आपण एखादी व्हॅल्यू लेफ्ट साईडला मूव्ह केली, म्हणजे काय केलं, डेसिमल पॉईंट जो आहे तो लेफ्ट साईडला मूव्ह केला. मग लेफ्ट साईडला मूव्ह केल्यानंतर काय करायचं, आपल्याला पॉवर जी आहे ती पॉझिटिव्ह मध्ये वाढवायची. लेफ्ट साईडला 1 पॉईंट वाढवला म्हणजे पॉवर 1 न वाढणार, 2 पॉईंट न वाढला 2 न वाढणार. जर समजा आपल्याला तो राईट साईडला मूव्ह करायचा, म्हणजे राईट साईडला जर आपण मूव्ह करायला लागलो तर काय होणार आहे, पॉवर जी आहे ती मायनस मध्ये वाढत राहणार आहे. म्हणजे -1, -2, -3 अशा पद्धतीने वाढणार आहे. ओके, इथं जो दिलाय तो पॉईंट त्यामध्ये बघा 235.78. आता बघा, आपल्याला डेसिमल पॉईंट वाढवायचे 1, 2 पॉईंट वाढवायचे म्हणजे काय येणार, 2.3578 इंटू 10⁻². 2 पॉईंट आपण लेफ्ट साईडला घेतले, 2 पॉईंट लेफ्ट साईडला म्हणजे काय ना 10⁻² येणार या पद्धतीने. आता बघा, यामध्ये काय, सगळ्यात पहिला नंबर लिहून घ्या, एक नंबर नंतर पॉईंट द्यायचं, म्हणजे काय आला नंबर 3.4 आला इंटू 10. आता 10⁻² मध्ये पॉवर मध्ये द्यायचं आपल्याला बघा 1, 2, 3, 4, 5. 5 नंबर पॉईंट आपण पुढे गेलेलो आहे, त्यामुळे येणार 3.4 इंटू 10⁻5. सिंपल आहे, काय अवघड नाही आहे. आता इथं मी 0 पॉईंट वाला लिहिलेलं नाही, ठीक आहे. एखादा क्वेश्चन आपण 0 पॉईंट वाला पण लिहा. बघा काय येणार, जर समजा 0.000016 या पद्धतीने जर व्हॅल्यू असेल, बघा मी सांगितलेल्या पद्धतीने पहिला नॉन जो 0 नंबर आहे तो घ्यायचा, त्यानंतर एक डेसिमल पॉईंट द्यायचा. पहिला नॉन 0 नंबर कोण झाला, 1. हे येणार 1.6 इंटू 10⁻². आता बघा डेसिमल पॉईंट किती मूव्ह होत आहेत, 1, 2, 3, 4, 5. 5 डेसिमल पॉईंट आले म्हणजे काय येणार, -5. क्लिअर आहे का? बघा, सिंपल आहे. सायंटिफिक नोटेशन अगदी सिंपल आहे. फक्त काय करायचं आहे, 10च्या पॉवर मध्ये आपल्याला व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. त्या कशा पद्धतीने लिहिणार, जर डेसिमल पॉईंट लेफ्ट साईडला मूव्ह होत असेल तर काय करणार आहे आपण, जेवढे पॉईंट्स मूव्ह झाला तेवढे व्हॅल्यू वाढवणार आहे 10च्या पॉवर मध्ये. आणि जर समजा राईट साईडला डेसिमल पॉईंट मूव्ह झाला तर जेवढे पॉईंट राईट साईडला मूव्ह झालेले आहेत तेवढे पॉईंट आपण काय करणार, मायनस मध्ये वाढवणार. म्हणजे थोडक्यात तेवढे पॉईंट्स आपण कमी करणार आहे एक्सपोनंट मधून. क्लिअर आहे का? सिंपल आहे. याने एकदा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, याच्यावरचे काय अडचण नाही. जसे की आपण ॲव्होगॅड्रो नंबर तुम्हाला माहितीच असेल, 6.022 इंटू 10⁻23 एवढा मोठा नंबर आहे, किंवा चार्ज आहे 1.6 इंटू 10⁻−19
एवढा मोठा चार्ज आहे. सो चार्ज आणि हे जे नंबर्स आहेत हे सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहितो. आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहायच्या आहेत. मग सायंटिफिक नोटेशन मध्ये जर व्हॅल्यू दिल्या असेल म्हणजे या पद्धतीनं, तर त्याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, डिव्हिजन कसं करायचं, ऍडिशन, सबट्रॅक्शन हे कशा पद्धतीने करायचं ते आपल्याला लर्न करायचं बघा. सो इथं दिले मल्टिप्लिकेशन कशा कशाचं आहे, दोन व्हॅल्यूज दिलेले आहेत बघा. दोन्ही व्हॅल्यूज सायंटिफिक नोटेशन मध्ये आहेत का चेक करा. 2.5 म्हणजे 1 to 10 च्या मध्ये व्हॅल्यू आहे. 1.1 1 to 10 च्या मध्ये पॉवर आहे. 10 च्या वरती पॉवर ज्या आहेत त्या पण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतील तरी चालतील, पण इंटिजर पाहिजेत. इंटिजर्स आहेत म्हणजे हे दोन्ही सायंटिफिक नोटेशन्स आहेत. या सायंटिफिक नोटेशनचं मल्टिप्लिकेशन बघा सिंपल कसं करायचं आहे बघा, लक्ष द्या. पहिल्यांदा जे नंबर आहेत ते लिहून घ्यायचे. 2.5 इंटू 1.1 इंटू 10 raised to. आता 10 च्या पॉवर मध्ये बघा, इथं जो पण नंबर असेल आणि इथं जो पण नंबर असेल त्यांची ऍडिशन होणार. म्हणजे सायंटिफिक नोटेशन मध्ये ज्यावेळी पण तुम्ही मल्टिप्लिकेशन करताय, जर सेम नंबर असेल आणि त्यांच्या एक्सपोनंट मध्ये काही व्हॅल्यूज असतील तर त्या गावतात ऍड होतात. हा नॉर्मल रूल आहे. सो काय येणार आहे 5 प्लस 7. ओके. सो 2.5 इंटू 1.1 मी ऑलरेडी सॉल्व्ह करून घेतलेला आहे. सो तुम्ही नंतर सॉल्व्ह करून बघू शकता. आन्सर इथे 2.75. सो 2.75 याचा आलं. म्हणजे सेपरेटली याचा आन्सर पहिला काढून घ्यायचा आहे आणि समोरची जी व्हॅल्यू आहे ती लिहून घ्यायची. म्हणजे 10 raised to काय येणार 5 प्लस 7 किती आलं हे बोला 12. करेक्ट. सो 10 raised to 12. सो हे तुमचा आन्सर आलेला आहे. ओके. फायनल आन्सर पण सायंटिफिक नोटेशन मध्ये झालं पाहिजे, लक्षात ठेवा. जर सायंटिफिक नोटेशन मध्ये नसेल तर त्याला सायंटिफिक नोटेशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल. आता लास्ट वाला बघा. ठीक आहे, हा क्वेश्चन पॉज करून एकदा सॉल्व्ह करून बघा. सॉल्व्ह झाला तर चांगली गोष्ट आहे, व्हायलाच पाहिजे. सिंपल कॅल्क्युलेशन काय अवघड नाही आहे. ठीक आहे, बघा चेक करा. काय येणार, जसं सांगितलं तसं पहिले काय येणार, नंबर जे आहेत ते एका ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहायचे आहेत इंटू 10 raised to. आता 10 च्या पॉवर मध्ये काय सांगितलं होतं, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे काय होणार, डायरेक्ट ऍडिशन होणार. सो इथे किती आहे -5 प्लस 3. ओके, कारण इथं प्लस 3 आहे, इथं -5 आहे. सो जे नंबर आहेत तसेच लिहायचे. तर मायनस आहे म्हणून इथं प्लस असं काय करायचं नाही. जे नंबर दिलेले आहेत ते नंबर लिहायचे. मग ते मायनस मायनस असतील तर दोन्ही मायनस लिहा, प्लस प्लस असतील तर दोन्ही प्लस लिहा. 1 मायनस 1 मायनस असेल, 1 मायनस 1 प्लस असेल तर त्या अकॉर्डिंग आपल्याला लिहायचं आहे. सो जो नंबर आहे तो मी लिहिलेला आहे. सो जो नंबर आहे तो लिहिल्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन बघा. हे मी ऑलरेडी आता कॅल्क्युलेट करून ठेवलेलं आहे. सो हे तुमचं आहे 34.04 इंटू 10 raised to. आता बघा काय येणार आहे -5 प्लस 3 म्हणजे -2. सो हे आन्सर आलं. पण हे फायनल आन्सर आहे का, तर नाही. का नाही फायनल आन्सर, कारण 34 हा नंबर 10 पेक्षा मोठा झाला. आपल्याला व्हॅल्यू कुठं पाहिजे, 1 पासून 10च्या मध्येच व्हॅल्यू पाहिजे, तरच ते सायंटिफिक नोटेशन आहे. मग याला कन्वर्ट करा. हा पॉईंट जर मी इकडे शिफ्ट केला तर लेफ्ट साईडला शिफ्ट केला, एक पॉईंट लेफ्ट साईडला शिफ्ट केल्यानंतर 10 raised to -2 जे आहे ते काय होणार, 1 न वाढणार म्हणजे -2 चं -1 होणार. याचं जे आन्सर आहे ते तुमचं येणार 3.404 इंटू 10 raised to -1. हे क्लिअर आहे का. एक डेसिमल पॉईंट आपण लेफ्ट साईडला घेतला त्यामुळे यामध्ये एक व्हॅल्यू वाढली. सो -2 प्लस 1 म्हणजेच -1 आहे, जे इथं आपण लिहिलेलं आहे. याच्या अकॉर्डिंग तुम्ही अजून पण क्वेश्चन्स मनातून घेऊ शकताय, सॉल्व्ह करू शकताय. जसं मी मागच्या 2 व्हिडिओज मध्ये पण सांगितलेलं आहे, परत एकदा या व्हिडिओमध्ये पण सांगतो. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल. त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथे मी डीपीपी वरच्यावर किंवा पीवायक्यूचे जे क्वेश्चन्स आहेत ते अपलोड करत असतो. त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला हेल्प होईल. कारण जितके जास्त तुम्ही एमसीक्यू क्वेश्चन सॉल्व्ह कराल तितकंच तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इझी जाणार आहे. हे सगळं नोट करून घ्या. त्यानंतर मग आपण डिव्हिजन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन बघू. ठीक आहे, लिहून घ्या. ठीक आहे, तर आता आपल्याला बघायचं आहे डिव्हिजन, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. डिव्हिजन मध्ये बघा, जसं आपण मल्टिप्लिकेशन मध्ये केलं होतं की मल्टिप्लिकेशन नंबरचं सेपरेट केलं आणि 10 च्या पॉवर मध्ये सेपरेट व्हॅल्यू दिल्या, इथं पण तसंच करायचं आहे. डिव्हिजन सेपरेट करून घ्यायचं आणि 10 च्या पॉवर मध्ये व्हॅल्यूज नंतर द्यायच्या. फक्त तिथं मल्टिप्लिकेशन मध्ये काय होत होतं, 10 च्या पॉवर मध्ये ज्या पण व्हॅल्यूज होत्या म्हणजे एक्सपोनंट्स होते त्यांची ऍडिशन होत होती. इथं काय डिव्हिजन आहे म्हणजे काय होणार, खाली जो नंबर आहे त्याचं साइन चेंज होणार. म्हणजे 10 raised to -10 raised to +3 आहे, वरती गेल्यावर 10 raised to -3 होणार. 10 raised to -2 आहे, वरती गेल्यावर 10 raised to +2 होणार. या पद्धतीने कन्व्हर्जन होणार आहे. सो बघा कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सगळ्यात पहिला डिव्हिजन म्हणजे काय येणार, 2.4 डिवायडेड बाय 1.3 इंटू 10 raised to. तर 10 raised to पॉवर मध्ये काय येणार बघा, -2 आणि हे 3 प्लस आहे, वरती गेल्यावर मायनस होणार. म्हणजे आन्सर आलं हे -2 -3. म्हणजे फायनल आन्सर याचं मी काढून घेतलेलं आहे 2.4 डिवायडेड बाय 1.3 1.85 आलेला आहे इंटू 10 raised to -5. ओके, सो हे तुमचं आन्सर आलेलं आहे. -2 -3 म्हणजे काय होणार, ऍड होणार 3 + 2 5 म्हणजे -5. त्यामुळे इथं आलं -5. तरी ऍडिशन सबट्रॅक्शन एवढी सिंपल येत असेल तुम्हाला काय अडचण नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट
हा क्वेश्चन स्वतः ट्राय करायचा आहे तुम्ही. बघा काय येणार, 1.6 अपॉन 8.2 इंटू 10 बघा हा 4 ऍज इट इज नंबर लिहिला. नेक्स्ट -2 आहे, -2 वरती गेल्यावर काय होणार, +2 म्हणून हा +2 नंबर लिहिला. बघा सिंपल आहे. 1.6 अपॉन 8.2 इंटू 10⁻4 +2. आता 4 + 2 तर 6 आहे हे माहिती आहे. आणि याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मी ऑलरेडी काढलेली आहे, ती आली 0.195. याची व्हॅल्यू आहे 0.195 इंटू 10⁻4 आणि 2 6. ओके. पण काय मी रूल सांगितला होता, नेहमी आपल्याला काय करायचं आहे, सायंटिफिक नोटेशन मध्येच आन्सर लिहायचा आहे. सायंटिफिक नोटेशन मध्ये आन्सर लिहिण्यासाठी हा काय होणार, डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट होणार. जर तो राईट साईडला शिफ्ट झाला तर याचा अर्थ आहे की आपण पॉवर 1 न कमी करणार, आणि जर लेफ्ट साईडला होत असेल तर पॉवर 1 न वाढणार आहे. आता राईट साईडला शिफ्ट होत आहे म्हणजे याचा आन्सर येणार 1.95 इंटू 10⁻5. ओके. सो हे फायनल आन्सर आलेला आहे याचं. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही डिव्हिजनचे क्वेश्चन्स पण बघू शकता. बेसिक आहे पूर्ण, काही अवघड नाही आहे. ठीक आहे. फक्त कॅल्क्युलेशन वाला पार्ट आहे तो आधी मी का सांगत आहे, कारण नंतर जाऊन या सिंपल कॅल्क्युलेशन साठी आपल्याला येणारा आन्सर चुकायला नको. ठीक आहे. नेक्स्ट ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये बघा. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये सिंपल रूल लक्षात ठेवायचा, जी व्हॅल्यू मोठी आहे ती तशीच ठेवायची, लहान व्हॅल्यू जी आहे त्याला कन्वर्ट करायचं. म्हणजे काय, 10⁻5 आणि 10⁻4 कोण मोठा आहे, 10⁻5 मोठा आहे दिसत आहे सरळ सरळ. सो 10⁻5 ला ऍज इट इज ठेवायचं आणि 10⁻4 ला 10⁻5 मध्ये कन्वर्ट करायचं. कळलं का काय म्हणत आहे मी, जी व्हॅल्यू मोठी आहे ऍज इट इज, जी लहान आहे त्याला या व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय बघा, हे 3.18 इंटू 10⁻4 आहे, याला 4 ला 5 करायचं आहे. 4 ला 5 कधी होणार, जर हा डेसिमल पॉइंट लेफ्ट साईडला शिफ्ट झाला तर. म्हणजे याचा आन्सर येणार बघा 0.318 इंटू 10⁻5 प्लस 2.3 इंटू 10⁻5. ओके, सिंपल आहे. आता 10⁻5 10⁻5 सेम आहे, कॉमन आहे, बाहेर काढा. सो 0.318 प्लस 2.3 इंटू 10⁻5. ऍडिशन, आता एवढी पॉईंट वाली ऍडिशन तरी तुम्हाला येतच असेल, सिंपल आहे, काय अडचण नाही. 2.3 प्लस 0.318 म्हणजे काय येणार, 2.618 इंटू 10⁻5. सिंपल आन्सर आहे, डायरेक्ट तुमचं सायंटिफिक नोटेशन मध्ये आन्सर येणार आहे. आता कोणाचं जास्तच डोकं चालत असेल, तो म्हणला की सर 10⁻4 मध्ये मी कन्वर्ट करतो, 10⁻4 मध्ये करा, आन्सर तुमचं सेमच येणार आहे. पण येताना आन्सर तुमचं काय येणार की 26.18 इंटू 10⁻4 येणार. मग परत त्याला तुम्हाला कन्वर्ट करायला पाहिजे 2.618 इंटू 10⁻5. मग हे कन्व्हर्जन वाचवण्यासाठी मी सांगितलं की जो मोठा नंबर आहे त्या नंबर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10⁻2 मोठा आहे की 10⁻3 मोठा आहे. आता म्हणाल 3 मोठा आहे 2 पेक्षा, एवढं कळते ना, मायनस मध्ये व्हॅल्यू मोठी म्हणजे ते ऍक्च्युअल मध्ये काय लहान आहे. सो ही व्हॅल्यू लहान आहे, ही व्हॅल्यू मोठी आहे, याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो ही ऍज इट इज लिहा, 2.18 इंटू 10⁻2 मायनस. आता काय होणार, हे -3 ला काय करायचं आहे, -2 करायचं, म्हणजे एक न व्हॅल्यू वाढवायची आहे. सो एक न व्हॅल्यू वाढवणार म्हणजे पॉईंट काय होणार, लेफ्ट साईडला शिफ्ट होणार. सो आन्सर येणार याचं 0.17 इंटू 10⁻2. ओके. आता सिंपल आहे बघा, याचं जर तुम्ही ब्रॅकेट मध्ये घेतलं 2.18 मायनस 0.17, ठीक आहे, 2.18 मायनस 0.17 इंटू 10⁻2. याचं सबट्रॅक्शन येतंय 0.18 0.17 आहे, म्हणजे आन्सर येणार काय बघा 2.01 इंटू 10⁻2. ओके, क्लिअर आहे. सगळे आन्सर सिंपल आहेत, कॅल्क्युलेशन इझी आहे. सायंटिफिक नोटेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल, काय अडचण नाही आहे. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सिग्निफिकंट फिगर्स, ठीक आहे, किंवा सिग्निफिकंट नंबर असतो त्याला आपण म्हणतो. हे नोट करून घ्या, मग तो थोडासा इम्पॉर्टंट वाला पार्ट आहे ज्यावरून क्वेश्चन नेहमी विचारले जातात. ठीक आहे, नोट करून घ्या. ठीक आहे, अनसर्टिनिटी इन मेजरमेंट मधला आपण सायंटिफिक नोटेशन कंप्लीट केलेलं आहे. आता आपल्याला बघायचंय सिग्निफिकंट फिगर. आता सिग्निफिकंट फिगर कशासाठी आहे बघा, जसं सायंटिफिक नोटेशन होतं व्हेरी लार्ज नंबर किंवा व्हेरी स्मॉल नंबर जर असेल तर त्याला आपण व्यवस्थित कसं नोटेट करणार, त्यासाठी काय होतं सायंटिफिक नोटेशन होतं. सिग्निफिकंट फिगर कशासाठी आहे, तर सिग्निफिकंट फिगर आहे जर एखादं मेजरमेंट आपलं व्हेरिएशन जास्त देत असेल किंवा अॅक्युरेसी चुकवत असेल तर त्यासाठी सिग्निफिकंट फिगर आपण यूज करतो. म्हणजे काय, प्रिसिशन आणि अॅक्युरेसी या दोन्ही गोष्टी आल्या पाहिजेत, त्यासाठी आपण सिग्निफिकंट फिगर काय केलेला आहे, सांगितलेलं आहे. मग प्रिसिशन आणि अॅक्युरेसी म्हणजे काय, तर प्रिसिशन म्हणजे ज्यावेळी पण एखादं ऑब्झर्वेशन घेतलं जातं तर ते ऑब्झर्वेशन क्लोजली असलं पाहिजे. म्हणजे काय, समजा एखादं मेजरमेंट घ्यायचं, तर या पेनची लेंथ मेजर करायची, समजा मी पहिला लेंथ मेजर केली 7.02 सेंटीमीटर,
मग नंतर लेंथ मेजर केली 8.1 सेंटीमीटर. मग आता यामध्ये काय आलंय, प्रिसाईज आहे का नाही, पहिला 7 मग 1, एवढा अॅक्युरेसी प्रेसिशन मध्ये म्हणजे व्हॅल्यूज मध्ये ऑब्झर्वेशन मध्ये जास्त फरक येता कामा नाही, क्लोजली असलं पाहिजे. म्हणजे काय 7.02 आलं तर नेक्स्ट टाइम किती आला पाहिजे, 7.03 आला पाहिजे किंवा 02 आला पाहिजे. या पद्धतीनं जर असेल तर त्याला आपण काय म्हणणार, प्रिसाईज आहे. ऍक्युरेट म्हणजे काय, मी याचं मेजरमेंट ऑलरेडी सांगितलेलं आहे, ट्रू व्हॅल्यू याची आहे की 7 सेंटीमीटर, मग ज्याचं 7.00 सेंटीमीटर आन्सर येणार आहे तो काय असणार आहे, ऍक्युरेट असणार आहे. याला आपण ऍक्युरेसी म्हणणार आहे. नॉर्मल समजलं का? समजलं नसेल तर इथं बघा एक्झाम्पल दिलेलं आहे मी. समजा मी एखादं मास कॅल्क्युलेट करतोय, समजा हे जे कॅप आहे या कॅपचं आपण काय करताय, मास कॅल्क्युलेट करायला सांगितलं स्टुडंट्स. 3 स्टुडंट्स घेतलेले आहेत आणि प्रत्येकाला काय करायला सांगितलं, 2 वेळा ऑब्झर्वेशन करायला सांगितलं आणि त्यानंतर त्याचं काय केलं आपण, ऍव्हरेज घेतलेले आहे. ऍव्हरेज सगळ्यांना माहिती आहे, या दोघांचे ऍडिशन डिवायडेड बाय 2, कारण 2 ऑब्झर्वेशन आहे. मग काय केलं, याचं मास घ्यायला सांगितलं. पहिल्या स्टुडंटने याचं मास घेतलं व्यवस्थित 1.95 आणि 1.9. सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं आहे, हे प्रिसाईज आहे की नाही ते चेक करायचं आणि त्यानंतर ऍक्युरेसी बघू. बघा 1.95 1.93 जवळ जवळ आहे, म्हणजे हे काय आहे, प्रिसाईज आहे. हे प्रिसाईज आहे, बट हे काय आहे, नॉट ऍक्युरेट. ओके, का नॉट ऍक्युरेट आहे, कारण 1.94 एक्झॅक्ट आन्सर, ट्रू व्हॅल्यू काय 2.00, हे ऍक्युरेट नाहीये. नेक्स्ट स्टुडंटचं चेक करा, 1.94 2.06, बघा किती डिफरन्स आहे. एवढा जास्त डिफरन्स असेल तर हे प्रिसाईज नाही आहे. मग हे प्रिसाईज नाहीये, नॉट प्रिसाईज. ओके, पण याची व्हॅल्यू काय आली 2.00, मग ऑब्झर्वेशनची व्हॅल्यू 2.00 आली, म्हणजे काय आहे, ट्रू व्हॅल्यूशी मॅच होत आहे, म्हणजे ऍक्युरेट आहे, बट ऍक्युरेट. ओके, आता लास्ट नंबर बघा 2.01 1.99, दोन्ही पण व्हॅल्यू जवळजवळ आहेत, म्हणजे याचा अर्थ हे काय आहे, प्रिसाईज आहे. आता ऍक्युरेसी चेक करा, 2.00 2.00, ट्रू व्हॅल्यू सारखीच आहे, म्हणजे हे पण ऍक्युरेट आहे. सो प्रिसाईज अँड ऍक्युरेट. ओके, सो हे प्रिसाईज आणि ऍक्युरेट आपला आन्सर आलं पाहिजे, यासाठी आपण सिग्निफिकंट फिगरचा यूज करतो. आता सिग्निफिकंट फिगर समजलेला आहे काय आहे, काय यूज करायचं आहे हे पण कळालेलं आहे, पण सिग्निफिकंट फिगर नेमका फाइंड कसा करायचा, त्याच्या व्हॅल्यूज काय असणार आहेत ते आता आपल्याला बघायला पाहिजे. मोजून फक्त 5 लॉ आहेत, ते जर 5 रूल तुम्ही लक्षात ठेवले तर त्या 5 रूलच्या अकॉर्डिंग आपल्याला सिग्निफिकंट फिगर भेटणार आहे. ओके, सो हे नोट करून घ्या, त्यानंतर आपण याचे रूल्स बघू. तर आता आपल्याला बघायचं आहे सिग्निफिकंट फिगरचे जे नंबर्स आहेत ते कशा पद्धतीने फाइंड करायचे. त्याच्यासाठी काही रूल्स आहेत. ऑलरेडी मी हे 5चे 5 रूल इथं लिहिलेले आहेत, कुणीही वाचायला गडबड करायची नाहीये. व्यवस्थित आपण एक एक रूल समजून घेणार आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, तो रूल समजून घ्या. कोणकोणते रूल आहेत बघा. सगळ्यात पहिला रूल आहे ऑल नॉन झिरो नंबर्स. सगळेच्या सगळे जे नॉन झिरो नंबर्स आहेत ते काय असणार आहेत, सिग्निफिकंट असणार आहेत. म्हणजे सगळे नॉन झिरो नंबर सिग्निफिकंट आहेत. नॉन झिरो म्हणजे काय, झिरो सोडून बाकी सगळे 1 2 3 4 5 6 7 8 9 इथपर्यंतचे जे नंबर आहेत ते सगळे डिजिट्स काय असणार आहेत, सिग्निफिकंट असणार आहेत. म्हणजे बघा आता इथं क्वेश्चन दिलेला आहे, याचा सिग्निफिकंट फिगर किती असणार, 1 2 3, 3 नंबर आहेत तर याचा सिग्निफिकंट फिगर आला 3. याचा किती असणार आहे 1 2 3 4. डेसिमल पॉईंट वगैरे काय बघत बसायचं नाही. किती 4 नंबर आहेत तर याचा सिग्निफिकंट फिगर आला 4. याच्यामध्ये बघा किती आहेत 4 नंबर आहेत तर याचा सिग्निफिकंट फिगर आला 4. सिंपल आहे, जेवढे नंबर तेवढा सिग्निफिकंट फिगर. म्हणजे नॉन झिरो डिजिट जो आहे तो काय आहे, सिग्निफिकंट आहे. हे फिक्स झालं. पहिला रूल कळाला, सिंपल आहे. सेकंड रूल कडे जाऊया. आता सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे 3 रूल जे आहेत ते झिरोच्या साठी आहेत. म्हणजे आता नॉन झिरो साठी जरी फिक्स झाला तो घ्यायचाच आहे. झिरो कधी घ्यायचा आणि कधी घ्यायचा नाही एवढं आपल्याला समजलं म्हणजे सिग्निफिकंट फिगर व्यवस्थित समजलेला आहे. बघा हा झिरो जो आहे म्हणजे कोणता झिरो, प्रिसिडिंग टू नॉन झिरो डिजिट. म्हणजे नॉन झिरो डिजिटचा जो आधी झिरो येणार आहे तो सिग्निफिकंट नाही आहे, तो काउंट करायचा नाही. परत एकदा ऐका, नॉन झिरो डिजिटच्या आधी जेवढे पण झिरोज असतील ते काउंट करायचे नाहीत. मग आता बघा नॉन झिरोच्या आधीचे काय आहेत, नॉट सिग्निफिकंट आहे. म्हणजे बघा हा नॉन झिरो नंबर पहिला आला 1, याच्या आधी जेवढे पण हे झिरोज आहेत हे झिरो काउंट करायचे नाहीत. मग नंतरचे बघा 1 2 3 म्हणजे हे काय आलं, याचा सिग्निफिकंट फिगर येणार आहे 3. यामध्ये बघा या नॉन झिरोच्या आधी 2 आहेत पण ते काउंट करायचे नाहीत. सो हे टोटल किती झाले 2. सो याचा सिग्निफिकंट फिगर आलेला आहे 2. क्लिअर आहे का, सिंपल आहे. प्रिसिडिंग टू नॉन झिरो डिजिट म्हणजे काय, नॉन झिरो डिजिटच्या आधीचे जेवढे पण झिरोज आहेत ते काय आहेत, सिग्निफिकंट नाही आहे. क्लिअर आहे, 2 रूल झाले. सगळेच्या सगळे नॉन झिरो जे आहेत ते काय असणार आहेत,
सिग्निफिकंट असणार आहेत आणि पहिल्या नॉन झिरोच्या आधी जेवढे पण झिरोज आहेत ते सिग्निफिकंट नसणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, झिरोज बिटवीन टू सिग्निफिकंट, दोन सिग्निफिकंट नंबरच्या मध्ये जर झिरो आला तर तो काय असणार आहे, सिग्निफिकंट असणार आहे. बघा परत एकदा सांगत आहे, नॉन झिरो म्हणत नाहीये मी काय म्हणत आहे, दोन सिग्निफिकंट नंबर म्हणजे काय, हा एक नॉन झिरो आहे, हा एक नॉन झिरो आहे, म्हणजे सिग्निफिकंट झाला. सो या दोन सिग्निफिकंटच्या मध्ये दोन झिरो झाले म्हणजे ते काउंट होणार आहे. सो टोटल किती झाले बघा, 1 2 3 4. सो हे आला याचा सिग्निफिकंट नंबर किती, 4. याचा बघा किती येणार, हे नॉन झिरो आहे, हा नॉन झिरो आहे, हा सिग्निफिकंट आहे. या दोन सिग्निफिकंट नंबरच्या मध्ये झिरो आला म्हणजे हा काउंट करायचा आहे. सो 1 2 3 4. सो हे काय येणार, 4. सेम यामध्ये पण हा सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट आहे, मध्ये झिरो आला म्हणजे हा पण काउंट होणार. किती झाले, 1 2 3 4. याचं पण काय आलं, सिग्निफिकंट फिगर. समजला कसा काढायचा आहे, सिंपल आहे. ओके. बघा फोर्थ नंबर रूल काय, झिरोज आफ्टर नॉन झिरो राईट टू द डेसिमल पॉइंट इज सिग्निफिकंट. म्हणजे काय, झिरो नॉन झिरो नंतर जर डेसिमल पॉइंट मध्ये आला, झिरो नॉन झिरो नंतर जर डेसिमल पॉइंट मध्ये आला तर तो सिग्निफिकंट असणार आहे. बघा म्हणजे काय, झिरो हे जे झिरोज आहेत, आता हा झिरो बघा नॉन झिरोच्या आधी आहे, रूलच्या अकॉर्डिंग नॉन झिरोच्या आधी जर झिरो असेल तर तो काउंट करायचा नाही, त्यामुळे हा झिरो काउंट होणार नाही. त्यानंतर नॉन झिरो आला, नॉन झिरो नंतर जे झिरो येत आहे डेसिमल पॉइंट मध्ये ते काउंट होणार आहेत. म्हणजे टोटल किती झाले, 1 2 3. याचा सिग्निफिकंट फिगर आला 3. बघा इथं पण 3 हा नॉन झिरो आहे, सिग्निफिकंट आहे. त्याच्यानंतर डेसिमल पॉइंट मध्ये जे झिरो आले ते काय आहेत, सिग्निफिकंट आहेत. म्हणजे इथं पण काय आलं, 3 सिग्निफिकंट फिगर. याच्यामध्ये चेक करा, 1 2 3. हा झिरो काय डेसिमल पॉइंट मध्ये आहे, नॉन झिरो नंतर आहे, म्हणजे हा काय येणार, बघा याच्यामध्ये काय येणार, हा जो आहे नंबर हा डेसिमल पॉइंट नंतर झिरो आहे म्हणजे हा पण काय होणार आहे, काउंट होणार आहे. हे 3 सॉरी यामध्ये काय होणार आहे, झिरो काउंट होणार. म्हणजे टोटल किती आले, 4. क्लिअर आहे का, सिंपल आहे, काही अवघड नाही आहे. ठीक आहे. लास्ट रूल बघा, ओके काय, बट अदरवाइज. ओके, जर याच्या व्यतिरिक्त झिरो जर असेल तर काय येणार आहे, तर तो झिरो काउंट होणार नाही. म्हणजे काय, दोन सिग्निफिकंट नंबरच्या मध्ये असेल तर काउंट होणार आहे, डेसिमल पॉइंट नंतर नॉन झिरोच्या नंतर जर असेल तर तो काउंट होणार आहे, जर नॉन झिरोच्या आधी असेल तर काउंट होणार नाही आहे. तसंच नॉन झिरोच्या नंतर आणि डेसिमल पॉइंट मध्ये पण नाहीये तर तो पण काउंट होणार नाही. म्हणजे काय बघा, यामध्ये झिरो नंतर आले पण डेसिमल पॉइंट आहे का, नाही, म्हणजे काउंट होणार नाही आहे. सो इथं एकच नंबर येणार. इथं पण बघा दोन नंबर आहेत त्याच्यानंतर झिरो आहे पण तिथं डेसिमल पॉइंट नाही आहे त्यामुळे हा पण काउंट होणार नाही. सो इथं पण 2. सिंपल आहे, काही अवघड नाही आहे. परत एकदा हे व्यवस्थित लक्ष देऊन समजलं नसेल तर बॅक जाऊन ऐका तरच ते समजणार आहे. ठीक आहे. 5 नंबरचा लॉ बघा, एक्झॅक्ट नंबर हॅव अन इन्फानाइट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. असं का लिहिलं, कारण एक्झॅक्ट नंबर म्हणजे समजा माझ्याकडे 2 पेन आहेत, किती आहेत, 2 पेन आहेत. मग 2 पेन जर कुणीही मोजले तरी सुद्धा ते 2च राहणार आहेत, की असं होणार आहे 2.1 कोण म्हणणार आहे का, नाही, 2च पेन राहणार आहेत. म्हणजे याचा अर्थ या 2 ला मी 2.0 पण लिहू शकतो, 2.00 पण लिहू शकतो, 2.000 पण लिहू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 2 पॉइंट नंतर कितीही झिरो देऊ शकतो आणि आपल्याला माहिती आहे डेसिमल पॉइंट नंतर जे झिरो असतात ते काय आहेत, सिग्निफिकंट आहेत. मग जर ते सिग्निफिकंट असतील तर याची व्हॅल्यू काय येणार, इन्फिनिटी. तो याचा जो नंबर आहे सिग्निफिकंट फिगर तो किती येणार आहे, इन्फिनाइट येणार आहे. क्लिअर आहे तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट. आता मी इथे एक नंबर लिहितो त्याचा सिग्निफिकंट नंबर तुम्ही सांगा. ठीक आहे. बघा 10.00. विचार करून सांगा याचा सिग्निफिकंट नंबर काय आहे, व्यवस्थित काउंट करा. कन्फ्युजन क्वेश्चन आहे त्यामुळे मी तुम्हाला पहिला दिलेला आहे. ठीक आहे. केला विचार, तुमचा आन्सर आला असेल, बघा चेक करूया आपण काय येणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला जो नॉन झिरो आहे तो तर सिग्निफिकंट फिगर असणार आहे म्हणजे हा सिग्निफिकंट फिगर आहे. नेक्स्ट, नंतरचे जे झिरोज आहेत, आता बघा लक्ष द्या, डेसिमल पॉइंट नंतर हा नॉन झिरो पहिला आला होता त्याच्यानंतर डेसिमल पॉइंट मध्ये झिरो आले म्हणजे ते काय आहेत, सिग्निफिकंट आहेत अकॉर्डिंग टू फोर्थ लॉ. म्हणजे हे पण सिग्निफिकंट आहे, हा पण सिग्निफिकंट आहे. आता नेक्स्ट बघा, हा रूल काय सांगतो, झिरो बिटवीन टू सिग्निफिकंट फिगर. हा सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट आहे, या दोघांच्या मध्ये हा झिरो आहे म्हणजे हा पण काय असणार आहे, सिग्निफिकंट असणार आहे. हा पण सिग्निफिकंट आहे. सो टोटल बघा काय आले, 1 2 3 4. टोटल काय आलेले आहेत, 4 नंबर आलेले आहेत याचे सिग्निफिकंट
नंबर. क्लिअर आहे? ओके, समजलं व्यवस्थित सगळ्यांना? काय अडचण नाही. परत एकदा मी रूल सगळ्यांना व्यवस्थित समजावून सांगत आहे. 5 रूल आहेत. सगळ्यात पहिला, नॉन झिरो डिजिट सगळेच्या सगळे सिग्निफिकंट आहेत. झिरो बद्दल ऐका. स्टार्टिंगला जर झिरो असेल नॉन झिरोच्या आधी तर सिग्निफिकंट नाही, तो काउंट करायचा नाही. 2 सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये जर असेल तर तो काउंट करायचा आहे. आणि जर डेसिमल पॉइंट नंतर झिरो आला असेल पण त्या डेसिमल पॉइंटच्या आधी जर नॉन झिरो आला असेल तर त्या नॉन झिरो नंतरचे जे झिरोज आहेत ते काउंट करायचे आहे. क्लिअर आहे का? लास्ट नंबरचा तर सिंपल आहे की जर एखादी एक्झॅक्ट व्हॅल्यू असेल तर त्याचा सिग्निफिकंट फिगर जो आहे तो काय असणार आहे? इन्फिनाइट असणार आहे. ओके, समजलं सगळ्यांना व्यवस्थित? हे सिग्निफिकंटचे जे रूल्स आहेत ते व्यवस्थित लिहून घ्या. याच्यानंतर मग आपण समोर ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन यामध्ये कशा पद्धतीनं सिग्निफिकंट रूल ऍक्ट होतो ते बघायचं आहे. आणि मग नंतर लास्टला आपल्याला क्वेश्चन्स करायचे. ठीक आहे, हे नोट करून घ्या, त्यानंतर आपण पुढचं पाहू. ठीक आहे, आता आपण सिग्निफिकंट फिगरचे 5 रूल बघितलेले आहेत. त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला सिग्निफिकंट फिगर किती असणार आहे त्याचा नंबर तो आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, नोट मध्ये एक पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. जर एखादी व्हॅल्यू तुम्हाला सायंटिफिक नोटेशन मध्ये दिली असेल तर त्याचा सिग्निफिकंट फिगर असणार आहे 10⁻⁴ हा वाला पार्ट सोडून समोर जो पण पार्ट आहे म्हणजे 1 ते 10 मध्ये जो पण नंबर असणार आहे त्या नंबरचा सिग्निफिकंट फिगर म्हणजे ओव्हरऑल त्या व्हॅल्यूचा सिग्निफिकंट फिगर आहे. लक्षात ठेवायचं आहे. बघा, सिंपल आता एक्झाम्पल इथं मी लिहिलेलं आहे. ठीक आहे, यामध्ये बघा हा जो नंबर आहे समोर याचा सिग्निफिकंट फिगर म्हणजे ओव्हरऑल व्हॅल्यूचा सिग्निफिकंट फिगर. चेक करा, नॉन झिरो सगळे आहेतच आणि झिरो कुठं आहे? 2 नॉन झिरोच्या मध्ये आहे म्हणजे हा पण सिग्निफिकंट असणार आहे. सो टोटल किती नंबर झाले? 1 2 3 4. त्याचा सिग्निफिकंट नंबर आला 4. सिंपल आहे. याच्यामध्ये बघा सगळेच नॉन झिरो आहेत 1 2 3. सो याचा सिग्निफिकंट फिगर आला. क्लिअर आहे का? सिंपल आहे, सिग्निफिकंट फिगर काढणं काय अडचण नाही. इकडे मी काही क्वेश्चन दिलेले आहेत ज्याचे तुम्हाला सिग्निफिकंट फिगर्स फाइंड करायचे आहेत. आता हे जे क्वेश्चन दिलेले आहेत पॉज करून एकदा सॉल्व्ह करून पहा, म्हणजे कसं होईल की तुम्हाला सिग्निफिकंट फिगर समजलेला आहे एवढं कळेल. त्यानंतर मग आपण ऍडिशन सबट्रॅक्शन बघूया. ठीक आहे, पहा, लक्ष द्या. बघा, हा झिरो काउंट होणार आहे का? नाही, कारण याच्या आधी कोणताच नॉन झिरो आलेला नाही. सो नॉन झिरो नंतरचे जे पण झिरो असतील डेसिमल पॉइंट मध्ये ते काउंट होतात. सो हा तर नॉन झिरोच आहे, हा पण नॉन झिरो आहे, हा जो आहे तो 2 नॉन झिरोच्या मध्ये म्हणजे हा पण काउंट होणार. सो टोटल किती झाले? 3 नंबर. या पद्धतीने सिंपल नंबर लिहून घ्या, जो काउंट होतोय त्याच्या पुढे डॉट डॉट द्या, टोटल डॉट किती झाले ते मेजर करायचं आपल्याला, आन्सर येते. बघा यामध्ये बघा नॉन झिरो आहे ते तर असणारच आहेत. हा झिरो आहे, कशानंतर आहे? डेसिमल पॉइंट नंतर आहे आणि नॉन झिरो नंतर आहे म्हणजे याचा अर्थ हा पण काय होणार? काउंट होणार. काय आन्सर येणार याचं? 3. सिंपल आहे, नॉन झिरो पहिला काउंट होणार. नेक्स्ट झिरो बद्दल बघा, हे झिरो जे लास्टला दिलेले आहेत ते डेसिमल पॉइंट नंतर आहेत का किंवा एखाद्या नॉन झिरो नंतर डेसिमल पॉइंट नंतर आहेत का? तर नाहीये, त्यामुळे हे झिरो काउंट होणार नाही. तुमचा याचा आन्सर येणार आहे 2. सिंपल, यामध्ये चेक करा, हे 2 तर आहेच. नेक्स्ट हा झिरो बघा, हा जो झिरो आहे तो डेसिमल पॉइंट नंतर आहे आणि या झिरोच्या आधी नॉन झिरो आहे म्हणजे याचा अर्थ हा झिरो काउंट होणार. आणि आपण अजून एक रूल बघितलेला आहे की झिरो जर 2 सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये असेल, नॉन झिरो नाही 2 सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये असेल तर हा पण झिरो काउंट होणार. टोटल याचा सिग्निफिकंट फिगर किती आलेला आहे? 4 आहे. ओके, चुकला असेल तर तुमचा मला वाटते हा चुकला असेल, चेक करा परत एकदा आणि व्यवस्थित आन्सर्स लिहायचे आहेत. ठीक आहे, हे सगळं नोट करून घ्या. मग त्यानंतर आपण याचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करताना काय रूल अप्लाय करायचे ते बघणार आहे. ठीक आहे, नोट करून. ठीक आहे, तर आता आपल्याला बघायचं आहे ऍडिशन सबट्रॅक्शन केल्यानंतर किंवा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन केल्यानंतर जे पण आपल्याला आन्सर भेटणार आहे तो किती सिग्निफिकंट फिगर मध्ये आला पाहिजे. म्हणजे बघा, आता सगळ्यात पहिला आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी बघू. दोन्हीसाठी सेम रूल असणार आहे, म्हणजे ऍडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा म्हणजे काय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त नंबर ऍड केले किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त नंबर सबट्रॅक्ट केले तर आपण कशा पद्धतीने सिग्निफिकंट फिगर फाइंड करणार आहे. बघा, नंबर चेक करायचा, जेवढे पण नंबर दिलेले आहेत त्या नंबर मध्ये डेसिमल पॉइंट नंतर किती सगळ्यात कमी नंबर दिलेले आहेत. म्हणजे डेसिमल पॉइंट नंतर समजा 2 3 4 अशा पद्धतीने नंबर दिले असतील तर सगळ्यात कमी त्यामध्ये जेवढे डेसिमल पॉइंट नंतर नंबर असतील तेवढेच नंबर आपल्याला काय करायचं आहे? आन्सर मध्ये लिहायचं आहे. मग त्यानंतर सिग्निफिकंट फिगर चेक करायचा. पहिलाच सिग्निफिकंट फिगर कोणत्याही नंबरचा बघायचा नाही. जसं की बघा इथं मी 2 एक्झाम्पल लिहिले आहेत, एक ऍडिशनचा आणि एक सबट्रॅक्शनचा. ऍडिशन मध्ये बघा काय लिहिलेलं आहे? 3 नंबर्स आहेत त्याची मी ऍडिशन लिहिलेली आहे, हे आन्सर आलं. आता बघा तुम्हाला ऑप्शन मध्ये आन्सर असू शकतं 31.122 जे इथं दिलेलं आहे, 31.12 जे एक कमी केला नंबर, 31.1 पण असू शकतं किंवा 31 अशा पद्धतीने ऑप्शन असू शकतात. आता एक्झॅक्ट करेक्ट आन्सर कोणता आहे? तुम्ही म्हणाल की हे आहे, तर नाही.
एक्झॅक्ट करेक्ट आन्सर जसं मी सांगितलं आपल्याला सिग्निफिकंट फिगर कशा पद्धतीने फाइंड करायचा बघा. डेसिमल पॉईंट नंतर नंबर चेक करा. इथे किती नंबर आहे डेसिमल पॉईंट नंतर 2, इथे किती आहे 1, इथे किती आहे 3. सगळ्यात कमी नंबर किती आला 1 नंबर. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ डेसिमल पॉईंट नंतर आन्सर मध्ये काय पाहिजे एकच नंबर पाहिजे. सो हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं. अप्रॉक्सिमेशन आपण समोर बघू काय अडचण नाही, पण माहिती आहे 5 पेक्षा कमी नंबर असला डायरेक्ट कॅन्सल होतोय. सो हे नंबर कॅन्सल झाला. सो तुमचा आन्सर काय येणार आहे 31.1 इज द फायनल आन्सर. म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती आला आन्सरचा 1 2 3 सिग्निफिकंट फिगर आलेला आहे. क्लिअर आहे का? बघा परत एकदा सांगत आहे, नंबर चेक करायचे डेसिमल पॉईंट नंतर. जिथं कमी नंबर आहेत तेवढ्याच नंबरचा आपल्याला काय पाहिजे आन्सर मध्ये डेसिमल पॉईंट पाहिजे, म्हणजे आपला आन्सर बरोबर असणार. इकडे बघा, इथं डेसिमल पॉईंट 1 आहे, इथं डेसिमल पॉईंट 2 आहे. म्हणजे आन्सर आपल्याला काय पाहिजे एकाच डेसिमल पॉईंट मध्ये पाहिजे. त्यामुळे आन्सर तुमचं येणार 20 एकाच डेसिमल पॉईंट मध्ये पाहिजे, म्हणजे आन्सर येणार 20.5. ओके, कॅन्सल झाला. हे आन्सर आला. म्हणजे आता आपण सिग्निफिकंट फिगर किती आला 3. क्लिअर आहे का? सिंपल रूल आहे. डेसिमल पॉईंट बघायचा, मिनिमम नंबर ज्या डेसिमल पॉईंट नंतर आहेत ते आपल्याला आन्सर मध्ये लिहायचं आहे. याच्या अकॉर्डिंग हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकताय ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी. आपण पुढे अजून क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, इकडे बघा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. सिंपल रूल आहे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचा. काय आहे, जेवढे नंबर तुम्ही मल्टिप्लाय करणार आहे किंवा डिवाइड करणार आहे किंवा मल्टिप्लाय डिवाइड एकत्र करणार आहे, सो त्यावेळी काय चेक करायचं की त्या स्पेसिफिक दिलेल्या सगळ्या नंबर्स मध्ये कमीत कमी सिग्निफिकंट फिगर कुणाचा आहे त्यामध्ये आपण आन्सर सांगणार. आता इथे काय करायचंय, नंबरचा सिग्निफिकंट फिगर पहिलाच काढायचा आहे. इथं नंबरचा सिग्निफिकंट फिगर काढायचा नव्हता, फक्त डेसिमल पॉईंट नंतरचे नंबर बघायचे होते. इथं काय करायचंय, नंबरचा सिग्निफिकंट फिगर काढायचा. म्हणजे काय बघा, आता इथे एक नंबर दिलेला आहे, मी मल्टिप्लिकेशन ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, डिव्हिजन ऑलरेडी करून ठेवलेला आहे. सो कॅल्क्युलेशनचा पार्ट इथं इम्पॉर्टंट नाही. इथं इम्पॉर्टंट काय, सिग्निफिकंट फिगर किती असणार आहे. बघा याचा सिग्निफिकंट फिगर किती आहे 2 आहे, याचा सिग्निफिकंट फिगर किती आहे 3 आहे. आता या दोघांमध्ये लहान नंबर कोण आहे, सो हा लहान नंबर आहे. जो लहान नंबर आहे त्यामध्ये आपला आन्सर आलं पाहिजे. म्हणजे किती सिग्निफिकंट फिगर 2 मध्ये आन्सर आलं पाहिजे. बघा 2 मध्ये आन्सर म्हणजे 2च सिग्निफिकंट फिगर आन्सर आला पाहिजे. काय येणार 3.1 इज द करेक्ट आन्सर, कारण 2 सिग्निफिकंट फिगर मध्ये पाहिजे. याच्यामध्ये चेक करा, डिव्हिजन दिलेला आहे, याचा सिग्निफिकंट फिगर आहे 3, याचा सिग्निफिकंट फिगर आहे बघा 1 आणि 2. सो 2 सिग्निफिकंट मध्ये आन्सर पाहिजे, बस याला 2 मध्ये कन्वर्ट करा. सो आन्सर येणार तुमचं 18. ओके, 2 सिग्निफिकंट वगैरे मध्ये आन्सर आलेला आहे. सिंपल आहेत क्वेश्चन, काही अवघड नाही आहे. या टाईपचे आपण एडिशन सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मिक्स झाल्यानंतर क्वेश्चन कशा पद्धतीने येतात ते बघायचं आहे. आणि नीटचा 2026 मध्ये जो क्वेश्चन विचारलेला आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, सो हे व्यवस्थित लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन्स व्यवस्थित समजले पाहिजेत, हाच फक्त मुद्दा आहे. ठीक आहे, सो हे नोट डाऊन करून घ्या, आपण पुढचे क्वेश्चन्स करू. ओके, ठीक आहे. तर आता आपल्याला सिग्निफिकंट फिगरचे क्वेश्चन्स बघायचे आहे. चला तर मग पाहू. बघा, फाइंड एव्हरेज ऑफ, इथे 1 2 3 नंबर दिलेले आहेत इन करेक्ट सिग्निफिकंट फिगर. एव्हरेज तरी सगळ्यांना काढता येतो. काय असतो एव्हरेज, दिलेल्या नंबरची ऍडिशन, म्हणजे तिथे येणार 2.3 प्लस 2.01 प्लस 2.125 डिवायडेड बाय टोटल नंबर्स किती आहेत 3 नंबर आहेत, सो 3 ने डिवाइड केलं. एवढं बेसिक एव्हरेज तरी सगळ्यांना काढता येते, काय अडचण नाही. ऍडिशन करून घ्या वरच्या नंबरची, तर वरच्या नंबरची ऍडिशन येईल 6.435 डिवायडेड बाय 3. आता वरच्या नंबरची ऍडिशन तर करून घेतली, पण आपल्याला आन्सर कशात काढायचा आहे, करेक्ट सिग्निफिकंट फिगर मध्ये काढायचा आहे. म्हणजे याचा पहिला सिग्निफिकंट फिगर करेक्ट आहे का चेक करा. ऍडिशन करताना सिग्निफिकंट फिगर कसा बघायचा म्हणून सांगितलेला आहे, डेसिमल पॉईंट नंतर जिथं मिनिमम नंबर्स असतील तेवढेच मिनिमम नंबर आन्सर मध्ये आले पाहिजे. इथं डेसिमल पॉईंट नंतर 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 नंबर आहेत, पण आपल्याला लक्षात ठेवायचं यामध्ये मिनिमम 1 आहे, म्हणजे आन्सर मध्ये पण 1 डेसिमल पॉईंट नंतर आला पाहिजे. सो 6.4 एकच नंबर आला डिवायडेड बाय 3. याचं बघा काय येणार आहे, 3 2 6 3 1 3 10 शिल्लक राहिले 3 3 9 अँड सो ऑन. ठीक आहे, सो हे तुमचं आन्सर आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की फायनल आन्सर मध्ये पण जर सिग्निफिकंट फिगर चेक करा, म्हणजे काय की यामध्ये बघा 3 ने डिवाइड केलेला आहे, इथं 6.4 आहे. आपण डिव्हिजन मध्ये रूल बघितलेला आहे की ज्या नंबर मध्ये कमीत कमी सिग्निफिकंट फिगर असेल त्यामध्ये आन्सर येणार आहे. मग आता तुम्ही म्हणाल की इथं सिग्निफिकंट फिगर 2 आहे, इथं 1 आहे, आन्सर आपलं 1 सिग्निफिकंट फिगर मध्ये असलं पाहिजे, पण असं येणार नाहीये. का नाही येणार, कारण हा जो नंबर आहे हा नंबर काय फिक्स नंबर आहे किंवा डेफिनाइट नंबर आहे. आपण बघितलं होतं की जो एक्झॅक्ट नंबर आहे त्याचं जे पण सिग्निफिकंट फिगर आहे तो किती आहे, इन्फानाइट आहे. म्हणजे याचा सिग्निफिकंट फिगर 1 नाही आहे, याचा सिग्निफिकंट फिगर आहे इन्फानाइट. याचा सिग्निफिकंट फिगर आहे 2,
मग 2 आणि इन्फिनाइट मध्ये कमी नंबर कोण आहे? 2 आहे. म्हणजे आन्सर आपलं 2 सिग्निफिकंट फिगर मध्ये आलं पाहिजे. म्हणजे हे जे आन्सर आहे ते किती येणार? 2.1. करेक्ट आन्सर आलं तुमचं किती? 2.1. सिंपल आहे, समजलं का? हा जर क्वेश्चन तुम्हाला समजला असेल तर तुम्ही हा क्वेश्चन ट्राय करा. हा क्वेश्चन कुठे विचारलेला आहे बघा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन विचारलेला आहे जेई ऍडव्हान्स 2010 मध्ये, आणि या क्वेश्चनची लेवल एकदम हार्ड आहे असं सांगितलं होतं, कारण हा क्वेश्चन कोर कॉन्सेप्ट मधून विचारला आहे, जो की सगळेजण स्किप करतात. म्हणजे सिग्निफिकंट फिगर पण एवढा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. सो जेई ऍडव्हान्स 2010 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित क्वेश्चन रीड करा आणि याचा आन्सर काय येणार ते कमेंट सेक्शन मध्ये या टाइम स्लॅबला तुम्ही काय करा, पिन करू शकता किंवा पॉइंट करू शकता, काय अडचण नाही. ठीक आहे. सो कमेंट सेक्शन मध्ये याचा आन्सर मला नक्की सांगा, बघू की कोण लेक्चर व्यवस्थित बघत आहे की नाही. कारण हे बरोबर पॉइंट लेक्चरच्या मधोमध आहे. ज्याचं लक्ष लेक्चर मध्ये आहे तोच याचा आन्सर कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकतो. ठीक आहे. सॉल्व्ह केला असेल काय अडचण नाही. बघा आता पॉज करून सॉल्व्ह करायला सांगितलं होतं क्वेश्चन. बघा, अ स्टुडंट परफॉर्म्स अ टायट्रेशन, म्हणजे काय केलं, एका स्टुडंटने काय केलेलं आहे, रिॲक्शन करत आहे असं समजा. वर्ड समजत नसतील तर काय लोड घ्यायचं नाही. टायट्रेशन आहे विथ डिफरंट विथ डिफरंट ब्युरेट्स. ब्युरेट नावाचं एक काय आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. सो ब्युरेट इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्यामध्ये काय केलं, त्यानं फाइंड केल्या वेगवेगळ्या व्हॉल्युम्स. हे वेगवेगळे व्हॉल्यूम दिलेले आहेत. एक आहे 25.2, एक आहे 25.25, एक आहे 25.0. हे काय दिलं, वेगवेगळ्या नंबर्सचे आपण व्हॉल्यूमचे काय घेतलेले आहेत, मेजरमेंट घेतलेले. आता काय केलं, त्याला क्वेश्चन काय विचारला, द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन द एव्हरेज टायट्रेट व्हॅल्यू. आता तुम्हाला एव्हरेज व्हॅल्यू तरी काढता येते, इकडेच आपण बघितलेलं आहे. आणि एव्हरेजचा सिग्निफिकंट फिगर पण कसा काढायचा माहिती आहे बघा, याचा एव्हरेज काढून घ्या. हा क्वेश्चन जो आहे तो मी इथं सॉल्व्ह करतो. ठीक आहे, सिंपल आहे म्हणून इथं सॉल्व्ह करत आहे. बघा एव्हरेज कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार, 25.2 प्लस 25.25 प्लस 25.0 डिवायडेड बाय 3. परत सेम नंबर, खालचा नंबर हा काय एक्झॅक्ट नंबर आहे, म्हणजे याची इन्फिनाइट आहे. सो या सिग्निफिकंट फिगर करा, अजिबात बघायचं नाही. वरच्यांची ऍडिशन करा, किती येते बघा, 25 25 25 75.224 डिवायडेड बाय 3. ओके. आता बघा, तुम्ही जरी आन्सर काढलं तरी अडचण नाहीये, एक्झॅक्ट आन्सर तुम्हाला भेटूनच जाईल, काय अडचण नाही. आता हे जे आन्सर लिहिलं आहे वरचं 75.45, यामध्ये बघा एक डेसिमल पॉईंट सगळ्यात कमी आहे, म्हणजे आन्सर तुमचं काय येणार 75.4. म्हणजे तुमचं फायनल आन्सर जे आहे ते येणार 75.4 डिवायडेड बाय 3. म्हणजे काय ते बघा, सो 3 ने डिवाइड करा, सो 25.31 ठीक आहे. सो असं काहीतरी तुमचं आन्सर येणार आहे. ठीक आहे. सो तुमचा आन्सर जे आलेला आहे फायनल ते चेक करा. या दोघांपैकी आपल्याला माहिती आहे हा इन्फायनाइट आहे, 3 आहे, 3 सिग्निफिकंट फिगर मध्येच आपला आन्सर आलेला आहे. सो आलेल्या आन्सरची सिग्निफिकंट फिगर विचारलेली आहे, सो किती आहे बघा, 1 2 3. सो काय येणार आन्सर 3. सो एनएटी टाइप क्वेश्चन होता, म्हणजे न्यूमेरिकल टाइप, याचा आन्सर 3 आलेला आहे. क्वेश्चन चांगला होता, सॉल्व्ह करणं इझी होतं, तुम्हाला पण जमलाच असेल असं मला वाटतं, गॅरंटेड. ठीक आहे. सो सिग्निफिकंट फिगर या ठिकाणी समाप्त झालेला आहे. अजून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर सिग्निफिकंट फिगरचे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय. जसं मी मागच्या व्हिडिओज मध्ये पण सांगितलेलं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही नक्कीच चॅनलला व्हिजिट करा आणि ते चॅनल जॉईन करा, जेणेकरून तिथे मी जे क्वेश्चन अपलोड करत आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. याच्यानंतर मग आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे खऱ्या केमिस्ट्रीला सुरुवात करणार आहे. ठीक आहे. सो हे सगळं जे आहे ते नोट करून घ्या. आपण नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करू. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन पूर्वी आपल्याला राउंडिंग ऑफ बघायचं राहिलं होतं, ते राउंडिंग ऑफ बघूया. म्हणजे काय, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की राउंडिंग ऑफ कशा पद्धतीने केलं जातं. तर बघा, काही रूल्स आहेत राउंडिंग ऑफ करण्यासाठी. म्हणजे जर समजा एखादा नंबर असेल, ठीक आहे, त्याला राउंडिंग ऑफ करायचं, म्हणजे काय, राउंड ऑफ करायचं आपल्याला 3 नंबर मध्ये, 2 नंबर मध्ये, किंवा सिग्निफिकंट फिगर 4 मध्ये, तो 10 मध्ये असेल तर राउंडिंग ऑफ करायचा आहे. म्हणजे लास्टचा जो नंबर आहे तो कॅन्सल करत जायचा. लास्टच्या नंबरवरती सगळं डिपेंड आहे. ठीक आहे. सो लास्टच्या नंबरवर नुसार मी काही रूल्स दिलेले आहेत. जर लास्टचा नंबर जो आहे तो 5 पेक्षा जास्त असेल, 5 पेक्षा जास्त असेल तर काय करायचं, त्याच्या आधीच्या नंबरमध्ये, हा लास्टचा नंबर आहे तर आधीच्या नंबरमध्ये काय करायचं, 1 इन्क्रीज करायचं. म्हणजे यालाच मी अप्रॉक्सिमेटली अशा पद्धतीने लिहू शकतो बघा, 1.38 च्या ठिकाणी 9 होणार, कारण 7 ला आपण कॅन्सल करत आहे. यालाच तुम्ही अप्रॉक्सिमेटली असं सुद्धा लिहू शकता, 9 सुद्धा 5 पेक्षा जास्त आहे, सो हा कॅन्सल झाला, सो काय आला 1.4. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. सो जर 2 नंबर आपल्याला पाहिजे असेल डेसिमल पॉईंट नंतर हा जर एकच नंबर पाहिजे असेल तर या. क्लिअर आहे का? 5 पेक्षा जास्त आहे, कॅन्सल केला, 1 वाढवला आधीच्या नंबरमध्ये. इथं पण सेम. जर लेस दॅन 5 असेल म्हणजे 5 पेक्षा कमी असेल
डायरेक्ट नंबर कॅन्सल करायचा, ना ऍड करायचा, ना सबट्रॅक्ट करायचं, काही बदल करायचा नाहीये. हे काय ना अप्रॉक्सिमेटली बघा लास्टचा नंबर 3 आहे, 5 पेक्षा लहान आहे, कॅन्सल केला डायरेक्ट तुमचा आन्सर आला 3.42. समजा 2 पण 5 पेक्षा लहान आहे, डायरेक्ट कॅन्सल केला तुमचा आन्सर आला 3.4. ओके, या पद्धतीने तुमचे आन्सर्स येणार आहे. किती डेसिमल पॉईंट नंतर तुम्हाला आन्सर काढायचा आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण आन्सर काढणार आहे. क्लिअर आहे का? हे 2 पॉईंट, हे 2 पॉईंट सिंपल आहे. 5 पेक्षा जास्त आहे 1 न वाढवा, 5 पेक्षा कमी आहे काही चेंज करू नका. ठीक आहे. आता जर एक्झॅक्ट 5 आला, इथं जास्त कन्फ्युजन होतं, लक्षात ठेवा. जर एक्झॅक्ट 5 आला तर कसं लक्षात ठेवायचं आहे बघा. जर आधीचा नंबर म्हणजे 5च्या जस्ट आधीचा नंबर जो आहे तो जर इव्हन असेल तर काहीही बदल करायचा नाही, आणि तो जर ऑड असेल तर आपण तो 1 न वाढवणार आहे. बघा दोन्ही रूल यामध्ये झाले. जर इव्हन असेल, कोण 5च्या जस्ट आधीचा नंबर जर इव्हन असेल तर आपण काही बदल करणार नाहीये. करेक्ट. आणि जर 5च्या आधीचा नंबर ऑड असेल तर आपण तो 1 न वाढवणार आहे. जसं की आपण इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. या नंबर मध्ये हा 5 आला, 5च्या आधीचा नंबर चेक करा, इव्हन आहे की ऑड आहे, जास्त आहे मोठा आहे काय बघायचं नाही, इव्हन आहे की ऑड आहे, ऑड आहे. ऑड आहे म्हणजे काय होणार, 1 न वाढणार, म्हणजे याचा आन्सर तुम्हाला येणार 3.28. ओके, बघा याच्या आधीचा नंबर काही इव्हन आहे, इव्हन असेल तर चेंज नाही, डायरेक्ट 5 घालून टाका, तो आन्सर येणार 7.3. कळालं का? तिन्ही रूल सिंपल आहेत राउंडिंग ऑफचे. जर हे 3 रूल तुम्हाला आले असतील तर जस्टच आता विचारलेला रीनीट एक्झाम, म्हणजे जी नीटची डबल एक्झाम झालेली आहे आता, त्या एक्झाम मध्ये आपल्याला एक क्वेश्चन होतं. ठीक आहे, काय क्वेश्चन होतं बघा. द नंबर्स, 2 नंबर दिलेले आहेत, हे राउंडेड ऑफ करायचे आपल्याला कुठपर्यंत, 3 फिगर्स आफ्टर डेसिमल पॉईंट. आता किती आहेत, 1 2 3 4, 4 फिगर्स आहेत. आपल्याला 3 फिगर पर्यंत, सिग्निफिकंट फिगर पर्यंत काय करायचं, सॉरी 3 डेसिमल पॉईंट नंतरच्या फिगर्स मध्ये, म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर 3 नंबर पर्यंत आपल्याला राउंडिंग ऑफ करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, लास्टचा नंबर आपल्याला कॅन्सल करायचा आहे. बघा पहिल्या नंबर मध्ये रिस्पेक्टिव्हली सांगायचं असो, पहिला नंबर बघा, पॉज करून एकदा सॉल्व्ह करा, तुम्हाला जे आन्सर येईल ते बघा, त्यानंतर मग आपण पुढे व्हिडिओ बघू शकतो. काय अडचण नाही. बघा 17.0145 यामध्ये 5 ला कॅन्सल करायचं आहे, पण आधीचा नंबर बघा काय इव्हन आहे, इव्हन असेल तर काहीच बदल होणार नाही, सो ऍज इट इज 17.014. ओके, नेक्स्ट नंबर बघा, 5 कॅन्सल केल्यावर आधीचा नंबर काय आहे, ऑड आहे, सो 5 कॅन्सल केला, आधीचा ऑड आहे, ऑड असेल तर 1 न वाढतो, म्हणजे हे तुम्हाला काय येणार 21.024. हे 2 नंबर आलेले आहेत. ओके, सो रिनीट 2026 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. परत ऍडव्हान्स मध्ये 2010 मध्ये पण क्वेश्चन विचारला होता सिग्निफिकंट फिगर नुसार. मेन्स मध्ये पण क्वेश्चन विचारले जातात. सीईटी मध्ये क्वचितच क्वेश्चन यावरून येतो, कारण सीईटी ला हा जो चॅप्टर आहे सम बेसिक कॉन्सेप्ट 1 मार्क साठी आहे. हा इम्पॉर्टंट का आहे, कारण पुढच्या चॅप्टर्स मध्ये याची कनेक्टिव्हिटी जास्त आहे. ओके, सो 1 मार्काला असल्यामुळे मॅक्सिमम क्वेश्चन हे समोर जी मूळ कॉन्सेप्ट आहे त्यावरून विचारले जातात. ठीक आहे, सिग्निफिकंट फिगर समजला असेल, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आपण स्टार्ट करूया, हे नोट करून घ्या. ठीक आहे, तर मग आता आपण अनसर्टिनिटी इन मेजरमेंट पूर्ण कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. म्हणजे काय की रिएक्शन होत असताना जे लॉज अप्लाय होतात त्यालाच आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणतो. हे लॉ कधी डिस्कवर झालेले आहेत, तर जे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे किंवा मॉलिक्युलर वेट आहे हे इन्व्हेंट होण्यापूर्वी, हे डिस्कवर होण्यापूर्वी जे पण लॉज आहेत त्याला आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणतो. हे किती मेन 5 प्रकारचे लॉ आहेत. तर 5 कोणकोणते बेसिक लॉ आहेत आपण स्टडी करणारच आहे, पण त्याच्यासोबत एक एक्स्ट्रा लॉ आहे जो आपल्या एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे. तो एक्स्ट्रा लॉ पण आपल्याला स्टडी करायचा आहे, कारण त्यावरून क्वेश्चन आपल्याला जेईला आणि नीटला विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, सो सगळ्यात पहिला आपण 5 लॉ डिस्कस करू जे सीईटी ला येणारच आहेत, आणि त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा लॉ आहे तो जो आपला एनसीईआरटीच्या अकॉर्डिंग आहे. ठीक आहे, सगळं आपण स्टडी करणार आहे, बिंदास लक्ष द्यायचं आहे. बघा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, पहिला लॉ आहे कोणता, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. सगळेच्या सगळे लॉ जसं नाव आहे तसंच आहे. यामध्ये काय कन्झर्वेशन ऑफ मास म्हणजे काय होणार आहे, मास कन्झर्व होणार आहे. म्हणजे याचा अर्थ मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. म्हणजे काय, मास तयारी होत नाही, डिस्ट्रॉय होत नाही, जेवढा आहे तेवढंच राहणार आहे. त्याला आपण काय म्हणणार, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास म्हणणार आहे. जसं की बघा आता एक्झाम्पल घ्या, हे तर नंतर बघूयात, पण सिंपल एक्झाम्पल बघा. जर समजा मला काय करायचं आहे, मिठाचं पाणी बनवायचं आहे. ठीक आहे, तर मिठाचं पाणी जर मला बनवायचं असेल, समजा मीठ मी घेतलं एक 10 ग्रॅम आणि समजा पाणी घेतलं एक 100 ग्रॅम. तुम्ही म्हणाल पाणी ग्रॅम मध्ये घ्यालाय, घेऊ शकतो आपण, पाण्याचं वजन करू शकतो, काय अडचण नाही. सो 10 ग्रॅम मीठ घेतलं, 100 ग्रॅम पाणी घेतलं. मला सांगा मिठाचं पाणी जे तयार झालेलं आहे ते किती ग्रॅमचं असणार आहे? करेक्ट आहे, 110 ग्रॅमचं असणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय, सोल्युशन झालं, ते मीठ आपल्याला दिसत नाही पण त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला 10 अधिक 100 म्हणजे 110 मास होतं, आणि एंडिंगला जो प्रोडक्ट मिळाला म्हणजे सोल्युशन जे मिळालं
ते पण 110 ग्रॅमच आहे. मग यावरूनच काय करत की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास इथं लागू होत आहे. म्हणजेच काय की स्टार्टिंगला जेवढं मास असणार आहे तेवढंच रिएक्शन संपल्यानंतर पण मास असणार आहे. जसं की आता इथे एक रिएक्शन घेतलेली आहे बघा, हायड्रोजन ऑक्सिजन वॉटर देत आहे. जर समजा मी या रिएक्शन मध्ये हायड्रोजन 2 ग्रॅम घेतला, ऑक्सिजन समजा 16 ग्रॅम घेतला, तर मला सांगा वॉटर किती ग्रॅम भेटणार आहे? करेक्ट आहे, हे 2 आणि 16 किती 18 ग्रॅम भेटणार आहे. ओके, म्हणजे बघा या साईडला 16 आणि 2 18 ग्रॅम होतं, रिएक्टंट साईडला 18 ग्रॅम आहे प्रोडक्ट साईडला. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला एक स्टेटमेंट लक्षात आली पाहिजे की मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. त्याच्याच सोबत तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना नेहमी हे लक्षात ठेवायचं काय, टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. बरोबर आहे ना, तेच अप्लाय केलं आपण इथं बघा, 2 अधिक 16 बरोबर 18. म्हणजेच काय, टोटल मास ऑफ रिएक्टंट किती असू द्यात सगळ्यांची ऍडिशन करायची, प्रोडक्ट किती असू द्यात सगळ्यांची ऍडिशन करायची, आपल्याला टोटल मास ऑफ प्रोडक्ट भेटणार. ओके, या पद्धतीचे क्वेश्चन आपण समोर ज्यावेळी लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन सगळं संपेल त्यावेळी सगळ्यावरचेच क्वेश्चन एकत्र आपण सॉल्व्ह करू, काय अडचण नाही. ठीक आहे, सो क्लिअर आहे का क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं आहे, लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय आहे, क्लिअर आहे. गुड. नेक्स्ट बघा आता सेकंड नंबर लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. तर लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन आपल्याला काय सांगतो बरं, तर डेफिनाइट प्रपोर्शन नावामध्येच काय डेफिनाइट प्रपोर्शन, डेफिनाइटचा मिनिंग आहे फिक्स्ड, प्रपोर्शन किंवा कंपोजिशन म्हणजेच काय एलिमेंट्स जे पण त्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असणार आहेत त्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असणाऱ्या एलिमेंटचा वेटचा रेशो हा नेहमी काय असणार आहे, सेमच असणार. बघा तेच लिहिलं आहे स्टेटमेंट मध्ये, अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली द प्रपोर्शनल ऑफ एलिमेंट बाय वेट. म्हणजे काय एलिमेंटचं जे वेटचा रेशो आहे तो नेहमी काय येणार आहे, सेमच येणार आहे. आता एक्झाम्पल घेऊन चालू बघा थोडक्यात. वॉटर इन रिव्हर, वॉटर इन सी, वॉटर इन लेक. म्हणजे काय, पाणी आपण कशातून घेतलं, नदीतून घेतलं, समुद्रातून घेतलं आणि एक सॅम्पल घेतलंय तळ्यात. आता ही 3 प्रकारचे 3 सॅम्पल घेतलेले आहेत पाण्याचे. आता मला सांगा या तिन्ही प्रकारामध्ये पाण्याचं जे पण मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो चेंज होणार आहे का? म्हणजे बघा याच्यामध्ये पण H2O आहे, याच्यामध्ये पण H2O आहे, याच्यामध्ये पण H2O आहे. बरोबर आहे का? आता मॉलिक्युलर फॉर्म्युला तर त्यावेळी माहिती नव्हता, पण आता सध्या जो मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे त्याच्या अकॉर्डिंग तरी आपण हे बघू शकतो की जे दिला होता तो लॉ करेक्टच आहे की नाही. वॉटर 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 तिन्ही ठिकाणी पाणीच आहे. आता पाण्यामध्ये जो कंटेंट आहे कुणाचा, हायड्रोजनचा आणि ऑक्सिजनचा, तो जर तुम्ही कंटेंट बघितला हायड्रोजनचा आणि ऑक्सिजनचा, जर त्याच्या वेटचा रेशो घेतला, बघा हायड्रोजन जे आहे H2O मध्ये 2 ग्रॅम आणि हे 16 ग्रॅम, जसं मी या साईडला लिहिलं होतं 2 आणि 16 मिळून 18 ग्रॅम बनतं, त्या पद्धतीने हे 2 ग्रॅम असेल तर हे 16 ग्रॅम असतं. म्हणजेच रेशो किती येणार, 1:8. आणि हा जो रेशो आहे हा रेशो चेक करा, नदीतलं पाणी असू दे, समुद्रातलं पाणी असू दे किंवा तळ्यातलं पाणी असू दे, या सगळ्यांमध्ये आपल्याला रेशो काय आहे, फिक्स्ड आहे, म्हणजेच डेफिनाइट प्रपोर्शन आहे. क्लिअर आहे का? म्हणून या लॉला आपण डेफिनाइट प्रपोर्शन म्हणतो. सिंपल क्वेश्चन आला तर कसा ओळखायचा, तर मॉलिक्युलर फॉर्म्युला ज्या ज्या कंपाऊंड मध्ये सेम आहे, म्हणजे काय की कुठूनही तयार झालेलं असू दे, जसं पाण्याचं उदाहरण झालं तसं आपण कार्बन डायऑक्साईडचं बघू शकतो. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. जर समजा हा पेन जाळला तर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार आहे, बरोबर आहे. जर समजा आपण एखादा पेपर जाळला तर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार आहे. जर आपण लाकूड जाळलं तर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार आहे. मग या तिन्ही केसेसमध्ये जो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडलेला आहे हा तिन्ही ठिकाणी वेगवेगळा आहे का, म्हणजे कार्बन त्यामध्ये की वेगळ्या ग्रॅमचा आहे, ऑक्सिजन त्यामध्ये वेगळ्या ग्रॅमचा आहे, असं आहे का? नाही. सगळ्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचं जे वेटचा प्रपोर्शन आहे तो सगळ्यामध्ये काय असणार आहे, सेमच असणार आहे. म्हणजे काही काही ठिकाणी बघा, जसं इथं हायड्रोजन आहे आणि वॉटर आहे, ठीक आहे, म्हणजे H2O आहे, यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. जसं काही ठिकाणी 1 ग्रॅम हायड्रोजन असेल तर 8 ग्रॅम ऑक्सिजन असणार आहे, 2 ग्रॅम हायड्रोजन असेल तर 16 ग्रॅम ऑक्सिजन असणार आहे, 4 ग्रॅम हायड्रोजन असेल तर 32 ग्रॅम ऑक्सिजन असणार आहे. पण रेशो सेम राहणार आहे. म्हणजे काय, वेट वेगवेगळं होऊ शकतं, फ्लक्च्युएट होऊ शकतं, पण रेशो जो आहे तो नेहमी सेम राहणार आहे. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. ओके, समजले दोन्ही लॉ क्लिअर आहेत. मग या दोन्ही लॉ मध्ये जे पण दिलेलं आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, त्यानंतर राहिलेले लॉ आपण बघू, डिस्कस करू. ठीक आहे, लिहून. ठीक आहे, तर आता आपल्याला बघायचा आहे थर्ड नंबरचा लॉ, तो पण कोणता आहे, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. आता लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन मध्ये बघा नावाप्रमाणेच आहे. आता याच्या आधी आपण बघितला होता तो होता डेफिनाइट प्रपोर्शन. डेफिनाइट प्रपोर्शन आपल्याला काय सांगतो, एखादं कंपाऊंड जर आपण घेतलं तर त्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असणारे जे पण एलिमेंट्स आहेत त्याचा जो वेटचा रेशो आहे तो नेहमी काय असणार आहे, डेफिनाइट असणार आहे किंवा एक्झॅक्टली सेम असणार आहे, कधीही आणि कसंही ते तयार केलेलं असू दे. ठीक आहे, सो यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, मल्टिपल प्रपोर्शन. आता मल्टिपल प्रपोर्शनचा अर्थ असा आहे, मल्टिपल म्हणजे एक पेक्षा जास्त, जास्त प्रपोर्शन मध्ये. म्हणजेच काय बघा, जर समजा 2 एलिमेंट आहेत
ते आपण एकत्र केले. म्हणजे समजा ए आणि फॉर एक्झाम्पल ए आणि बी, मग ए आणि बी एक्झाम्पल मध्ये काय केलं आपण, एकत्र केलेले आहेत. मग हे एकत्र करत असताना जर यानं 2 पेक्षा जास्त कंपाऊंड तयार केली तर याला आपण मल्टिपल प्रोपोर्शन लॉ असं म्हणणार. म्हणजे काय, कंपाऊंड सेमच आहेत, एलिमेंट सेमच आहेत, कंबाईन झाले, पण तयार होणारा कंपाऊंड जे आहे ते वेगवेगळं आहे. मग हे वेगवेगळं का आहे, कारण एकाचं मास सेम असताना दुसऱ्याचं जर मास आपण चेंज केलं तर त्यानुसार काय होणार आहे, तो पार्टिकल बदलणार आहे, म्हणजे कंपाऊंड बदलणार आहे. त्याला आपण मल्टिपल प्रोपोर्शन म्हणणार आहे. सिंपल भाषेमध्ये लक्षात कसं ठेवायचं बघा. आता इथे डेफिनेशन मी म्हणजे स्टेटमेंट लिहिलेलं आहे. हे स्टेटमेंट तुम्ही नंतर आहे तसं लिहा. स्टेटमेंटचा अर्थ मी सांगितला. जर ए आणि बी कंबाईन झालं आणि ए चं मास जर कॉन्स्टंट असेल, बी चं मास वेगवेगळा असेल, तर बी चं जे मास असणार आहे त्या दोन वेगवेगळ्या कंपाऊंड मध्ये त्याचा रेशो जो आहे तो काय असणार आहे, कॉन्स्टंट किंवा होल नंबर असणार आहे. म्हणजे बघा एक्झाम्पल मध्ये मी इथं दिलेलं आहे. 2 ए आणि बी तयार झालं, ए आणि बी कंबाईन झालं, ए बी आणि ए बी टू तयार झालेलं आहे. या ठिकाणी ए चं वेट आपण जर सेम घेतलं तर बी चं जे वेट आहे ते वेट मध्ये काय येणार आहे, सिम्पलेस्ट होल नंबर रेशो येणार आहे. आता हे जनरल एक्झाम्पल आहे, समजलं असेल नसेल काय अडचण नाही. आता इथं आपण प्रॉपर एक्झाम्पल घेतलेले आहे जे की नेचर मध्ये होत आहे. म्हणजे बघा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ज्यावेळी कंबाईन होतं, आता मागे एक्झाम्पल बघितलं आपण, हायड्रोजन ऑक्सिजन कंबाईन झाल्यावरती वॉटर फॉर्म होतं. पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन झाल्यावरती हायड्रोजन परऑक्साईड पण बनतं. म्हणजे आता या दोघांचं मी मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहितो, जसं की गरजेचं नाहीये पण आपल्याला माहिती असावं. हा H2O आहे, तर हा काय आहे, H2O2 आहे. ठीक आहे, बघा वॉटर आहे H2O, हे आहे H2O2. आता बघा, एक यामध्ये पण हायड्रोजन आहे, यामध्ये पण ऑक्सिजन आहे, यामध्ये हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, पण दोघांमध्ये हायड्रोजन ऑक्सिजन आहे, पण दोन वेगवेगळे काय झालेत, मॉलिक्यूल तयार झालेत सेम एलिमेंट पासून. म्हणून याला आपण काय म्हणणार, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. म्हणजे बघा, जर 2 ग्रॅम हायड्रोजन आपण फिक्स ठेवलं तर यामध्ये कंबाईन होताना 16 ग्रॅम ऑक्सिजन कंबाईन होणार आहे आणि यासोबत कंबाईन होताना 32 ग्रॅम ऑक्सिजन काय होणार आहे, कंबाईन होणार आहे. मग या दोघांमध्ये बघा ऑक्सिजनचा रेशो, कारण हे तर आपण कॉन्स्टंट घेतलेला आहे, ऑक्सिजनचा रेशो बघा 16:2 ऑक्सिजनचा रेशो. ठीक आहे, 16:32 म्हणजेच 1:2 आला. करेक्ट आहे का, सिम्पलेस्ट होल नंबर रेशो आला का बघा. म्हणजे याचा अर्थ हा काय करत आहे, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन फॉलो करत आहे. लक्षात आलं का. नेक्स्ट यामध्ये बघा, नायट्रिक ऑक्साईड म्हणजेच NO असतं आणि नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजे NO2 असतं. ठीक आहे, बघा नायट्रोजन ऑक्सिजन दोन्ही ठिकाणी पण नायट्रोजन आणि ऑक्सिजनच आहे, पण कंबाईन होत असताना त्यावेळी कंबाईन होऊन वेगवेगळे 2 मॉलिक्युलर फॉर्म्युले आपल्याला भेटतात. म्हणजे 2 वेगवेगळे कंपाऊंड भेटले म्हणजेच काय, मल्टिपल प्रोपोर्शन देते. म्हणजे बघा, जर 14 ग्रॅम मी नायट्रोजन घेतला दोन्ही ठिकाणी 14 ग्रॅम, तर ऑक्सिजन बघा इथं 16 ग्रॅम घेतला तर मला तयार झालं NO म्हणजेच नायट्रिक ऑक्साईड. आणि जर 14 सोबत मी 32 ग्रॅम घेतला तर मला तयार झालं नायट्रोजन डायऑक्साईड जे आहे NO2. मग आता ऑक्सिजन मध्ये इथं पण रेशो बघा काय येणार, ऑक्सिजनचा रेशो 16:32 म्हणजेच 1:2. ओके, क्लिअर आहे का, सिंपल आहे, 1:2 रेशो आला. पण हा झाला की जनरल, आपल्याला जसं सांगितलेलं आहे डेफिनेशनच्या अकॉर्डिंग लक्षात कसं ठेवायचं. पण क्वेश्चन आल्यानंतर क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा बघा. जर तुम्हाला एक्झाम मध्ये आलाच की कोणता लॉ आहे ओळखा, तर काय करायचं, जर मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज नाही झाला, जसं की काय होतं, वॉटर 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 H2 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 CO2 CO2 CO2, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज होत नव्हता, त्यावेळी ते काय आहे, डेफिनाइट प्रपोर्शन लॉ आहे. आणि ज्यावेळी मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज होतो पण त्यामध्ये प्रेझेंट असणारे एलिमेंट्स बदलत नाही, म्हणजे काय H2O H2O2, हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन ऑक्सिजन, पण H2O H2O2 दोन वेगवेगळे आहेत म्हणजे मल्टिपल प्रपोर्शन. NO NO2 म्हणजे काय, NO आणि NO2 मध्ये नायट्रोजन ऑक्सिजन आहे नायट्रोजन ऑक्सिजन आहे, पण दोन्ही पण मॉलिक्युलर फॉर्म्युले वेगवेगळे आहेत. म्हणजे याचा अर्थ इथे काय होणार आहे, मल्टिपल प्रपोर्शन लॉ लागणार आहे. तो तुम्हाला ओळखायचं असतं की खालीलपैकी ऑप्शन मध्ये कोणता लॉ लागत आहे सांगा, किंवा स्टेटमेंट दिली जाईल, या स्टेटमेंटला करेक्ट कोणता ऑप्शन आहे सांगा. या पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला भेटतात. ठीक आहे, तो मल्टिपल प्रोपोर्शन समजला असेल, हे नोट डाऊन करून घ्या, मग आपण याच्या पुढचा लॉ बघू. ठीक आहे, 4th नंबरचा लॉ आता आपल्याला बघायचा आहे, तो आहे गेलुझॅक लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. आता बघा, गेलुझॅक लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम जो आहे तो कशाबद्दल आहे, सरळ सरळ त्यामध्ये दिलेला आहे की गॅसियस व्हॉल्यूम म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं काय, सगळे पार्टिकल जे ते गॅस फॉर्म मध्ये असायला पाहिजेत, आणि दुसरी गोष्ट त्याच्या व्हॉल्यूमच्या रिलेटेड काय हा कॉन्सेप्ट आहे. तर हा लॉ काय सांगतो बघा, तर हा लॉ सांगतो जर एखादी रिएक्शन होत असेल, म्हणजे गॅसेस मॉलिक्यूल कंबाईन होत असतील किंवा एखादा गॅस मॉलिक्यूल प्रोड्यूस होत असेल ऍट सेम टेम्परेचर अँड प्रेशर, यामध्ये जो पण व्हॉल्यूमचा रेशो येणार आहे तो व्हॉल्यूमचा रेशो सिम्पलेस्ट होल नंबर रेशो मध्ये असणार आहे नेहमी. हे कोणी सांगितलं, गेलुझॅकनं सांगितलं, त्यामुळे गेलुझॅक लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. याच लॉला आपण असं सुद्धा म्हणतो
डेफिनाइट प्रपोर्शन लॉ बाय व्हॉल्यूम. म्हणजे काय, व्हॉल्यूम नुसार जर डेफिनाइट प्रपोर्शन बघितला, जो आपण मास नुसार बघितला होता, त्याला सुद्धा आपण गेलुझॅक लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम असं म्हणू शकतो. क्लिअर आहे का काय आहे लॉ? तर काय बघा, एक्झाम्पल वरून लगेच समजेल. जर समजा आपण हायड्रोजन, ऑक्सिजन, वॉटर यामध्ये समजा, म्हणजे आता ही रिएक्शन दिलेली आहे, प्रॅक्टिकल काय झालेलं आहे बघा. 100 ml मी काय घेतलं, हायड्रोजन घेतलं, 50 ml ऑक्सिजन घेतलं, हे मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर काय भेटलं, तर 100 ml आपल्याला काय भेटलेलं आहे, वॉटर वेपर भेटलेली आहे. मग हे प्रॅक्टिकली टर्म्स आहेत. मग जर याला मी सिम्पलेस्ट होल नंबर रेशो मध्ये लिहिलं तर काय येणार बघा, 100:50:1 म्हणजेच काय येणार, 50 ने डिवाइड करा, 2:1:2. हा एका झाला होल नंबर रेशो झाला. म्हणजे काय, दिलेलं जे व्हॉल्यूम आहे ते या टर्म मध्ये आलं. याला तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता, 2 व्हॉल्यूम गिव्ह रिएक्ट विथ 1 व्हॉल्यूम गिव्ह 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर. म्हणजे तुम्ही आता या रेशो मध्ये काही जरी म्हटला, म्हणजे 2 लिटर 1 लिटर तयार होऊन काय होणार आहे, 2 लिटर होणार आहे. आता तुमच्या मनामध्ये शंका येणं स्वाभाविक आहे. ही शंका आली असेल की सर, कन्झर्वेशन ऑफ मास मध्ये तर सांगितलं 100 ग्रॅम 200 ग्रॅम एकत्र 300 ग्रॅम व्हायला पाहिजे, पण इथं काय होत आहे, 100 ml 50 ml एकत्र 100 ml होत आहे. हा व्हॉल्यूम आहे, ते मास होतं, कन्फ्युज व्हायचं नाही आहे. हा जो व्हॉल्यूमचा रेशो आहे हा असाच काय येतो, हे तुम्हाला नेक्स्ट लॉ वरून लगेच समजेल की अवोगॅड्रो लॉ आहे, तो लॉ आपल्याला एक्सप्लेन करतो की हे असं काय येतं. ठीक आहे, आता फक्त एवढं लक्षात ठेवा, असं आलेलं आहे म्हणून याच्या अकॉर्डिंग आपण बघितलेलं आहे की रेशो मध्ये जर असेल सिम्पलेस्ट होल नंबर रेशो, म्हणजेच काय, गेलुझॅक लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम. म्हणजे काय, याचा 2 लिटर, याचा 1 लिटर, याचं 2 लिटर तयार होणार आहे सिम्पलेस्ट होल नंबर रेशोनुसार. आता बघा, अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे. जर आपण नायट्रोजन आणि हायड्रोजन मिक्स केला तर अमोनिया गॅस बनत आहे आणि यांचे व्हॉल्यूम दिलेले आहेत 10 लिटर, 30 लिटर, 20 लिटर. जर याला मी 10 ने डिवाइड केलं तर बघा काय येणार, 1:3:2 या रेशो मध्ये येणार. म्हणजेच मी याला लिहू शकतो, 1 व्हॉल्यूम रिएक्ट विथ 3 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गिव्ह 2 व्हॉल्यूम ऑफ अमोनिया. मग या ठिकाणी तुम्ही काहीही मल्टिपल कॉन्स्टंट करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला एक रेशो मिळेल, जो रेशो नेहमी सेमच असणार आहे. म्हणजे काय, हे जर तुम्ही नायट्रोजन, हायड्रोजन आणि अमोनिया या रिएक्शन्स कुठेही केल्या आणि काहीही यामध्ये व्हॉल्यूम घेतलं तर व्हॉल्यूमचा रेशो मात्र नेहमी 1:3:2 येणार. जसं की हायड्रोजन, ऑक्सिजन, वॉटर, तुम्ही हे जे रेशो आहे याच रेशो मध्ये नेहमी व्हॉल्यूम ऍड होणार आहेत आणि तयार होणारा व्हॉल्यूम सुद्धा त्याच रेशो मध्ये तयार होणार आहे. हे कोणी सांगितलं, तर गेलुझॅक लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूमनं सांगितलेलं आहे. म्हणजे असं का होतं, म्हणजे 10 ml 20 ml एकत्र आलं तर व्हायला पाहिजे होतं 30 ml, पण ऍक्च्युअल मध्ये काहीतरी कमी ml होत आहे. हे का होत आहे याचं रिझन आपण पुढच्या लॉ मध्ये म्हणजेच अवोगॅड्रो लॉ मध्ये बघणार आहे. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपण नेक्स्ट लॉ बघू, अवोगॅड्रो लॉ. पाचवा आणि महत्वाचा लॉ म्हणजे कुठला, अवोगॅड्रो लॉ. आता अवोगॅड्रोनं काय सांगितलं बघा, अवोगॅड्रोनं सांगितलं की इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस, म्हणजे वेगवेगळे गॅसेस जर आपण घेतले आणि ते इक्वल व्हॉल्यूमचे असतील तर त्यामध्ये प्रेझेंट असणारे नंबर ऑफ मॉलिक्यूल सुद्धा काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत ऍट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. आता हे सांगितलं तर त्यांना बरोबर आहे, पण ते माइंडला पटण्यासारखं नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे समजून व्यवस्थित घेतलं पाहिजे. बघा आता इथं या साईडला बघा 3 बीकर जर असतील, आता इमॅजिन करा 3 बीकर आहेत, इथं तुम्हाला दिसत असतील. मग हे 3 बीकर मी काय केले, सेम व्हॉल्यूमचे घेतलेले आहेत आणि तुमच्याकडे काय वेगवेगळ्या प्रकारचे बॉल्स आहेत. म्हणजे आता समजा एक बॉल आहे H2 चा, एक बॉल आहे समजा O2 चा आणि एक बॉल आहे समजा H2O चा. मग हे मॉलिक्यूल जे आहेत तुम्ही काय केले, प्रत्येक याच्यामध्ये बॉल भरायला स्टार्ट केलं. आता मला सांगा, सगळ्यात जास्त बॉल कुठं भरतील, बोला बोला, सगळ्यात जास्त बॉल कुठं भरतील. आता तुमचं उत्तर स्वाभाविक आहे की H2 मॉलिक्यूल जो आहे तो मासनं कमी आहे, म्हणजे H2 मॉलिक्यूलचे सगळ्यात जास्त बॉल पाहिजेत आणि H2O मॉलिक्यूलचे सगळ्यात कमी बॉल पाहिजेत. पण इथं एक काय आहे, हिंट आहे. काय हिंट आहे बघा, लक्ष द्या. जे बॉल्स आहेत ते सगळे सेम साईजचे आहेत. म्हणजे समजा हायड्रोजनचा बॉल आहे थोडासा हलका आहे, ऑक्सिजनचा बॉल त्याच्यापेक्षा थोडासा जड आहे आणि त्याच्यापेक्षा जड काय आहे, H2O चा बॉल आहे. पण बॉलचं वेट जरी वेगवेगळं असेल तरी बॉलची साईज काय आहे, सेमच आहे. जर बॉलची साईज सेम असेल तर आता सांगा, तिन्ही वेगवेगळ्या बिकर्स मध्ये वेगवेगळे बॉल जरी आपण टाकत असोल आणि सगळ्या बिकरची जर व्हॉल्यूम सेम असेल तर त्यामध्ये नंबर ऑफ बॉल सुद्धा काय असणार आहे, सेमच असणार आहेत. का, कारण त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते सेम आहे. म्हणजेच याचा अर्थ अवोगॅड्रोनं हे असं एक्सप्लेन केलेलं आहे की जर व्हॉल्यूम सेम असेल त्यामध्ये प्रेझेंट असणारे नंबर ऑफ मॉलिक्यूल सेम असणार आहेत. वेट सेम असणार आहे किंवा काय बाकीचं सेम असणार आहे सांगितलेलं नाही. व्हॉल्यूम सेम असेल तर त्यामध्ये प्रेझेंट असणारे नंबर ऑफ मॉलिक्यूल जे आहेत ते काय असणार आहेत, सेम असणार आहेत ऍट अ सेम टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजेच काय, सेम टेम्परेचर प्रेशरला जर इक्वल व्हॉल्यूम असेल तर त्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या नंबर ऑफ मॉलिक्यूल सुद्धा काय असणार आहेत, इक्वलच असणार आहे. क्लिअर आहे का, समजलं अवोगॅड्रो लॉ काय.
बघा आता एक्झाम्पल वरनं बघू. ही दोन एक्झाम्पल आपण ऑलरेडी गेलुझॅक लॉ मध्ये बघितली होती. गेलुझॅकने काय सांगितलं, यामध्ये जो व्हॉल्यूमचा रेशो आहे तो काय आहे 2:1:2. आता हे तर क्लिअर झालं ना की या ठिकाणी 100 ml आहे, या ठिकाणी 50 ml आहे, एकत्र 150 ml व्हायला पाहिजे, पण इथे 100 ml का झालेला आहे, तर ते अशा पद्धतीने झालेलं आहे. आता तुम्हाला त्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला जर माहिती असेल तर जास्त चांगलं समजेल. 2H2 रिॲक्ट विथ O2 गिव्स 2H2O. ओके, ही रिॲक्शन आहे. ठीक आहे, मग ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनच्या अकॉर्डिंग बघा 2 H2O चे मॉलिक्यूल 1 O2 चा मॉलिक्यूल मिळून 2 H2O चे मॉलिक्यूल बनवतात. मग हे नंबर ऑफ मॉलिक्यूल जर सेम असतील तर यामध्ये व्हॉल्यूम पण सेमच असणार आहे. म्हणून इथं 100 ml आहे तर इथं 100 ml आहे. कळालं का? ओके, सो सिंपल या पद्धतीनं आहे. ॲव्होगॅड्रो आणि गेलुझॅक लॉ आपण सेमच समजून चालतो, म्हणजे एकमेकाला डिपेंडंट आहे. हा आला व्हॉल्यूमचा रेशो. जो व्हॉल्यूमचा रेशो आहे तोच काय असणार आहे, मॉलिक्यूलचा रेशो असणार आहे, कारण इक्वल व्हॉल्यूम इक्वल मॉलिक्यूल. ओके, सो मॉलिक्यूलचा रेशो बघा काय येणार, 2n मॉलिक्यूल याचे असतील तर 1n मॉलिक्यूल याचा असणार आहे, याचे 2n मॉलिक्यूल्स असणार आहेत. क्लिअर आहे का? हा ॲव्होगॅड्रो लॉ झाला, हा झाला गेलुझॅक लॉ. बस एकामध्ये दोन्ही पण आपल्याला एक्सप्लेन करता आली इझी. इथं बघा नायट्रोजन, हायड्रोजन, अमोनिया. आता हे पण 10, 30 आणि मग 20 का आहे, तर याचं पण रिझन तेच आहे. N2 react with 3H2 molecules gives NH3 molecule twice. म्हणजे 2 NH3 चे मॉलिक्यूल बनतात. म्हणजे काय, N2 आणि 3H2 म्हणजे काय, यातला एक बॉल घेतला, यातले 3 बॉल घेतले, ते तयार केले आपण मिक्स करून एका बॉल मध्ये. कळलं का? पण या बॉलची साईज, या बॉलची साईज, या बॉलची साईज सेमच आहे. म्हणजे यामध्ये जर 10 लिटर होत असेल तर हे एका किती बॉलचे, 10 बॉलचे समजा 10 लिटर होत आहे, तर 2 बॉलचे म्हणजे 20 बॉलचे किती होणार आहे, 20 लिटर होणार आहे. या पद्धतीने. ठीक आहे, सिंपल आहे, काय अवघड नाही आहे. म्हणजे यामध्ये 1 होतं, यामध्ये 2 आहे, म्हणजे याच्या दुप्पट इथं असणार आहे. या 3 होतं, इथं 1 आहे, म्हणजे याच्या तिप्पट इथं असणार आहे. म्हणून हे 10 लिटर आहे तर हे 30 लिटर आहे, हे 10 लिटर आहे तर हे 20 लिटर आहे. याच्या अकॉर्डिंग आपल्याला बघायचं आहे. रेशो काय येणार, 1:3:2. हा रेशो कसा झाला, व्हॉल्यूमचा, अकॉर्डिंग टू गेलुझॅक लॉ. मग आपल्याला आता ॲव्होगॅड्रोच्या नुसार काय येणार, हे n असेल तर हे 3n आहे, तर हे 2n मॉलिक्युल्स असणार आहे. क्लिअर आहे का? सो मॉलिक्युल्सचा जो रेशो आहे तो आपण ॲव्होगॅड्रो लॉ नुसार समजतो. ठीक आहे, ॲव्होगॅड्रो लॉ कळाला का काय आहे? सो ॲव्होगॅड्रो लॉ आहे इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ गॅसेस ऍट सेम टेम्परेचर अँड प्रेशर गिव्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. क्लिअर आहे ॲव्होगॅड्रो लॉ? समजलं असेल, काय अडचण नाही, इझीच आहे, हे सगळं इझी आहे. हे 5 लॉ जे आहेत ते आपल्याला स्टेट बोर्डच्या अकॉर्डिंग आहेत, म्हणजेच सीईटी पेपर मध्ये आपल्याला विचारले जातील. आणि 6वा जो लॉ आहे तो रेसिप्रोकल प्रपोर्शन, तो वाला जो लॉ आहे तो आपल्याला स्पेसिफिकली जेई आणि नीट मध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे स्टुडंट स्पेसिफिकली सीईटी साठीच तयारी करतायत त्यांनी याच्या पुढचा पॉईंट स्किप केला तरी चालेल, डायरेक्ट डाल्टन थेरी बघितली तरी चालेल, काही अडचण नाही आहे. ठीक आहे, तो हे नोट डाऊन करा, मग आपण रेसिप्रोकल प्रपोर्शन बघू. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे लास्ट बट एनटीएस फेवरेट लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. आता लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन काय सांगतो पहिला मी एक्सप्लेन करतो, 5 पूर्ण हवं तर हे वाचून घ्या. ठीक आहे, त्यानंतर मी सांगत आहे. ठीक आहे, बघा काय सांगतो हा लॉ, जर एखादा एलिमेंट म्हणजे समजा ए एलिमेंट आहे तो बी आणि सी याच्या सोबत वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये ऍड झाला आणि 2 कंपाऊंड बघितली, म्हणजे ए बी सोबत एक कंपाऊंड बनलं, ए सी सोबत एक कंपाऊंड बनलेलं आहे. मग आता ए चं जर मी मास सेम ठेवलं, ज्यावेळी या दोघांचं कंपाऊंड मी मिक्स करत होतो, ए बी सोबत तर एक कंपाऊंड बनलेला आहे आणि ए सी सोबत एक कंपाऊंड बनलेला आहे. मग हा बी आणि सी जो आहे, ज्या रेशो मध्ये ए सोबत कंबाईन झाले होते त्याचा जर रेशो मी सेपरेट घेतला तर सी आणि बी हे 2 जे मॉलिक्यूल आहेत याच्यापासून जो कंपाऊंड बनणार, हा कंपाऊंड या 2 कंपाऊंड सोबत काय असणार आहे, रेसिप्रोकल प्रपोर्शन मध्ये असणार आहे. समजला असेल चांगली गोष्ट आहे, नाही समजलं असेल तर एक्झाम्पल पहा, एकदम बेस्ट वे मध्ये आपल्याला समजेल, काय अडचण नाही. बघा कार्बन आणि ऑक्सिजन इथं दिलेलं आहे. सो कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये बघा, कार्बन 12 ग्रॅम आहे तर ऑक्सिजन 32 ग्रॅम या ठिकाणी प्रेझेंट आहे. या ठिकाणी बघा कार्बन आणि हायड्रोजन, इथं कार्बन आहे, हायड्रोजन आहे, कार्बन 12 ग्रॅम आहे, हायड्रोजन 4 आहेत म्हणजे 4 ग्रॅम असणार आहे. ठीक आहे, या दोघांमध्ये सेम, जसा ए कडे सेम होता तसा इथं कार्बन सेम आहे. सेम असेल तर त्याचं मास सेम आहे का बघा, नसेल तर करून घ्यायचं. ठीक आहे, तो मास सेम आहे, चेक करा. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन, या ठिकाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो, हायड्रोजन 4 ऑक्सिजन 32 म्हणजे 1:8 या रेशो मध्ये आहे. ठीक आहे, क्लिअर करा. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन ज्या रेशो मध्ये आले, हा तिसरा कंपाऊंड चेक करायचा की त्याच रेशो मध्ये आहे का. बघा हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हायड्रोजन आहे 2 ग्रॅम, ऑक्सिजन आहे 16 ग्रॅम म्हणजे 1:8. हा रेशो या रेशो सोबत मॅच झाला. आता बघा हा आपण सेपरेट काढला, हा याच्या 2च्या हेल्पनं काढला. जर हा रेशो याच्या सोबत मॅच झाला तर समजून जायचं की हे तिन्ही कंपाऊंड एकमेकाला रेसिप्रोकल प्रपोर्शन मध्ये आहेत.
क्लिअर आहे का? ओके. आता आपण दुसऱ्या वेनं जाऊया, काय अडचण नाही. बघा दुसऱ्या वेनं म्हणजे काय, या दोघांना आता काय करूया आपण, कॉन्स्टंट करून घ्या. बघा आता यामध्ये हायड्रोजन सेम आहे, तर मी हायड्रोजनला कॉन्स्टंट केला. आता हायड्रोजनला मी काय करत आहे, कॉन्स्टंट करत आहे. 4 ग्रॅम आहे तर इथं पण 4 ग्रॅम करून घ्या. 2चं 4 केल्यामुळे काय होणार, 16चं 32 होणार. ठीक आहे. सो हे 4 ग्रॅम कॉन्स्टंट झालं. आता बघा कार्बन आणि ऑक्सिजन, यामध्ये कार्बन 12 ग्रॅम आहे, ऑक्सिजन 32 ग्रॅम आहे. सो 12:32 आलं का? ओके. सो याच पद्धतीने तुम्ही या दोघांचं कंबाईन करून याचा रेशो बघू शकताय, स्वतः ट्राय करू शकताय, काय अडचण नाही. सो रेसिप्रोकल प्रोपोर्शन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, 3 कंपाऊंड तुम्हाला दिले जाते, त्यातल्या 2 कंपाऊंडचं या पद्धतीने काय करायचं, जो कॉमन एलिमेंट असेल त्या कॉमन एलिमेंटचं मास सेम करून घ्यायचं, आणि जे राहिलेले 2 एलिमेंट्स आहेत त्याचा रेशो सेपरेट काढून घ्यायचा. तिसऱ्या एलिमेंटचा अजून काही संबंध आलेला नाहीये. या दोघांच्या वरून एक रेशो काढून घ्यायचा. जो आलेला रेशो आहे तो काय करायचा, तिसऱ्या कंपाऊंड सोबत कम्पेअर करायचा. जर रेशो मॅच झाला तर ते रेसिप्रोकल प्रोपोर्शन मध्ये आहेत, जर रेशो मॅच नाही झाला तर ते रेसिप्रोकल प्रोपोर्शन मध्ये नाही आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मोस्ट ऑफ द एक्झाम्पल मध्ये 3 पेक्षा जास्त एलिमेंट येतात तर ते रेसिप्रोकल प्रोपोर्शन तसेही कॅन्सल होऊन जातं. किती पाहिजे, 3च एलिमेंट पाहिजे. जसे इथे कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे 3च एलिमेंट प्रेझेंट आहेत, आणि या तिघांपासून वेगवेगळ्या प्रकारे 3 कंपाऊंड तयार झालेले आहेत. सो या पद्धतीने आहे का पहिला चेक करा. असेल तर त्यामध्ये मी जसं सांगितलं तसं हे 2 मॉलिक्युल्स मध्ये रेशो काढा, तो रेशो हा सेम असेल तर रेसिप्रोकल प्रोपोर्शन आहे. क्लिअर आहे का? या टाईपचे क्वेश्चन जेई किंवा नीट यासारख्याच एक्झाम्स मध्ये येऊ शकतात. तो सीईटी वाल्यांनी याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. समजलं असेल चांगलीच गोष्ट आहे, नाही समजलं असेल परत एकदा थोडंसं बॅक जाऊन हा व्हिडिओ बघा, तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे. सो लिहून घ्या, त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघू. व्हिडिओचा लास्टचा पॉइंट म्हणजेच डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. आता डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी काय स्टार्टिंगला नाव नव्हतं. 1808 मध्ये डाल्टनने एक बुक पब्लिश केली, ज्याचं नाव होतं अ न्यू सिस्टम ऑफ केमिकल फिलॉसॉफी. म्हणजे केमिकल फिलॉसॉफीवरती एक बुक पब्लिश केलं, त्यामध्ये काही पॉइंट्स होते. ते पॉइंट सायंटिस्टना नंतर एवढे पसंत आले, आणि त्यानंतर ते जे आहेत पॉइंट्स ते सगळे व्हॅलिड पॉइंट्स होते, म्हणून त्याला डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी असं म्हणायला स्टार्ट केलं. पण डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी काय होती बघा, त्यानं काही पॉइंट्स दिले. म्हणजे काय, सगळ्यात पहिला त्यानं सांगितलं ऍटम म्हणजे काय आहे. सो ऍटम म्हणजे काय त्यानं सांगितलं, टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ एनी मॅटर, त्याला आपण ऍटम म्हणणार आहे. हा पहिला पॉइंट होता. दुसरा पॉइंट त्यानं सांगितला की हा जो ऍटम आहे हा स्पेसिफिकली एका एलिमेंट पासून 2 किंवा 3 आयटम्स घेतले तर त्याच्या प्रॉपर्टीज आयडेंटिकल तर आहेतच, पण त्याच्यासोबत त्याचं मास पण काय असणार आहे, सेम असणार आहे. पण हेच जर ऍटम्स वेगवेगळ्या एलिमेंटचे घेतले तर वेगवेगळ्या एलिमेंटच्या आयटमच्या प्रॉपर्टीज काय असणार आहेत, वेगवेगळ्या असणार आहेत. लास्ट कंपाऊंड. कंपाऊंड साठी त्यानं काय सांगितलं, तर कंपाऊंड म्हणजे त्यानं सांगितलं की फिक्स्ड रेशो मध्ये जर आपण एखादे एलिमेंट्स ऍड केले, कंबाईन केले, तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे, कंपाऊंड म्हणणार आहे. म्हणजे कंपाऊंड कसं तयार होतं ते सुद्धा सांगितलं. रिएक्शन्स कशा पद्धतीने होतात ते सुद्धा सांगितलं. चौथा पॉईंट आहे केमिकल रिएक्शन. रिएक्शन्स कशा होतात त्याला तर एवढी आयडिया नव्हती, म्हणून त्यानं काय सांगितलं, रिऑर्गनायझेशन ऑफ ऍटम. म्हणजे काय, 2 वेगवेगळे कंपाऊंड आहेत, याचा ऍटम इकडे गेला, याचा ऍटम इकडे आला, याच्या रिऑर्गनायझेशन मुळे जे झालं त्याला आपण केमिकल रिएक्शन म्हणणार. एवढं सिंपल यानं सांगितलं. प्लस काय पॉईंट दिला बघा, केमिकल रिएक्शन होत असताना कोणताही ऍटम तयार होत नाही किंवा कोणताही ऍटम डिस्ट्रॉय होत नाही. म्हणजे काय, ऍटम्स कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड ड्युरिंग केमिकल रिएक्शन. म्हणजे रिएक्शन होत असताना ऍटम कधीही डिस्ट्रॉय होणार नाही किंवा नवीन तयार होणार नाही आहे. हे कोणी सांगितलं, तर डाल्टननं सांगितलं. आणि लास्टचा जो पॉईंट आहे हा मी स्टार्टिंगला सांगितला होता की डाल्टननं जेवढे पण हे पॉइंट्स दिले हे सगळे पॉइंट्स लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशनच्या अकॉर्डिंग करेक्ट आहेत. त्यामुळे ही थेअरी आपण ॲटॉमिक थेअरीचा पहिला पॉइंट असं म्हणतो. ठीक आहे. सो हा पॉइंट जो आहे तो नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या, काय अडचण नाही आहे. ठीक आहे. सो झालेला आहे आता या ठिकाणी भरपूर व्हिडिओ मोठा झालेला आहे. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर 100% तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या मार्गामध्ये आहात. आणि व्हिडिओज हे मी प्रत्येक सॅटर्डेला 7 वाजता मी अपलोड करतच आहे. आणि इथून पुढचे व्हिडिओ म्हणजे पुढच्या सॅटर्डे पासून 7 वाजता एक व्हिडिओ अपलोड होईल, तसाच संडेला सकाळी एक व्हिडिओ अपलोड होईल, कारण आपल्याला सिलेबस पण लवकर लवकर कंप्लीट करायचा आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर लाईक नक्की करा, आणि अजून पण कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जितक्या पॉसिबल होईल तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा. तोपर्यंत भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. बाय.